Praise the Lord. देवाला धन्यवाद. What a glorious day we are in today. किती सुंदर अशा दिवसामध्ये आपलं आगमन झालंय आज. The crossover has already taken place. आणि ओलांडून आपण नवीन वर्षात ऑलरेडी आलेलो आहोत. 2023, please forget. आणि 2023 आता प्लीज विसरून जायचंय. It will never come back ever again. ते परत कधीही येणार नाहीये. We have to only think about 2024. आपल्याला आता फक्त 2024 चा विचार करायचा आहे. Because Jesus also has moved. कारण येशू सुद्धा पुढे गेलेले आहेत. And he is in 2024. आणि येशू 2024 मध्ये आलेले आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. A blessed new year. सगळ्यांना आशीर्वादित नवीन वर्ष. And today, आणि आज as we have gathered here together in his holy presence, जसं देवाच्या पवित्र सहवासामध्ये आपण सगळे एकत्र जमलोय, we need to thank God आपण देवाचे आभार मानायची गरज आहे for allowing us to see this day. की देवाने आजचा दिवस पाहायची परवानगी आपल्याला दिली. If God has allowed us to see this first day, आणि देवाने जर हा पहिला दिवस पाहायची आपल्याला परवानगी दिलेली आहे, surely he will allow us to see this whole year तर also. नक्की देव आपल्याला हे संपूर्ण वर्ष पाहायची परवानगी सुद्धा देईल. He has made all preparations for us देवाने आपल्यासाठी सर्व तयारी करून ठेवलेली आहे that 2024 shall be blessed. की 2024 आपल्यासाठी आशीर्वादित व्हावं. Amen. देवाला धन्यवाद. Praise God. प्रभूचे आभार. We will look to the word first प्रथम देवाच्या वचनाकडे जाऊया and then we will pray for the new year blessings. आणि त्यानंतर नवीन वर्षाच्या आशीर्वादांसाठी प्रार्थना करूयात. The book of remembrance, आठवणीचे पुस्तक, that's what we left yesterday. काल आपण हा विषय सोडला अर्धवट. We'll open our Bibles to Malachi chapter 3 verse 16. मलाखीचा 3रा अध्याय 16वे वचन यावेळेला सर्वांनी काढा. मलाखी 3:16. Then they that feared the Lord spoke after one to another, and the Lord hearkened and heard it, and a book of remembrance was written before him for them that feared the Lord and that thought upon his holy name. मलाखीचा 3रा अध्याय आणि 16वे वचन. तेव्हा जे यहोवाचे भय धरीत असत ते एकमेकांशी बोलत होते आणि यहोवाने कान देऊन ऐकले. मग जे यहोवाचे भय धरीत असत आणि त्याच्या नावाचा सन्मान करीत असत त्यांच्यासाठी त्याच्यासमोर स्मरणाचे पुस्तक लिहिले गेले. Praise God. देवाला धन्यवाद. The book of remembrance is a divine record of those people who fear God and obey his commands. स्मरणाचे पुस्तक म्हणजे जी माणसं देवाचं भय बाळगतात आणि देवाच्या आज्ञापालनात राहतात त्यांच्यासाठी लिहिलेलं हे पुस्तक आहे. Praise God. देवाला It is धन्यवाद. kept in the throne room of God. ते देवाच्या सिंहासनापाशी ठेवलेलं आहे. देवाचं सिंहासन जिथे आहे तिथे ते ठेवलंय. And it documents their righteous deeds. आणि अशा या लोकांची नीतिमान कर्म त्याच्यात लिहिली जातात. Whatever deeds you have done, it is recorded in that book. जी काही कर्म तुम्ही केली आहेत ती त्या पुस्तकामध्ये विधित केली जातात, लिखित केली जातात. And so some godly people were discussing among themselves, तर काही भक्तिमान माणसं आपसामध्ये काहीतरी चर्चा करत होती. as according to this scripture verse in Malachi 3:16. मलाकी 3:16 मध्ये हे जे वचन दिलं आहे त्यानुरूप. And so they were talking amongst themselves तर स्वतःमध्ये आपसामध्ये ते बोलत असताना the challenges that they faced in an environment where the ungodly people were ruling. अभक्तिमान माणसांचं राज्य ज्या ठिकाणी होतं तिथे ते लोक राहत असताना कुठल्या पद्धतीच्या आव्हानांना त्यांना तोंड द्यायला लागत आहे ही चर्चा ते आपसात करत असताना. And Bible says the Lord took note of their conversation. बायबल म्हणतं त्या लोकांचं हे जे काही संभाषण चाललेलं होतं ते देवाने ऐकलं. देवाने त्याची नोंद घेतली. And immediately he opened a book of remembrance on their behalf. आणि देवाने लगेचच त्यांच्या वतीनं स्मरणाचं म्हणजे आठवणीचं पुस्तक उघडलं. And this tells us आणि यातनं आपल्याला असं सांगितलं जातं that God listens whatever godly discussions we have on this earth. की भक्तिमान चर्चा ज्या काही आपण या भूतलावर करतो भक्तिमान चर्चा त्या देव ऐकतो. And his attention is also always drawn to those good deeds that we have performed. आणि जी चांगली कर्म या भूतलावर आपण केलेली असतील त्याकडे सुद्धा देवाचं लक्ष वेधलं जातं. And so in times of uncertainty as we are living today, तर आजच्या काळामध्ये जी काही अनिश्चितता सगळीकडे आहे आणि त्यात आपण जगत आहोत and when we face all these daily challenges, आणि दर दिवसाला जी काही आव्हानं आपल्याला येतात आणि त्याला आपल्याला सामोरं जावं लागतंय we can draw on this truth with comfort. तर या असल्या काळात जगत असताना आपण या सत्याच्या सांत्वनाकडे जाऊ शकतो. That God writes everything in his book of remembrance. का हे सत्याचं सांत्वन की देव त्याच्या आठवणीच्या पुस्तकात सगळं लिहून ठेवत आहे ते माझ्यासाठी एक खरं सांत्वन आहे. That even in the hard times, की अवघड प्रसंगांमध्ये अवघड काळामध्ये सुद्धा the children of
God, देवाची मुलं जी आहेत they are still doing good deeds. ती चांगली कर्मच करतायत. अवघड काळात सुद्धा देवाची मुलं चांगली कर्मच करतायत. केलेल्यांनी तरी आमेन म्हणा. Amen. Say, because we are doing all these things and so God registers it in his chronicles. कारण ही सगळी कामं आपण करतो आणि देव त्याच्या इतिहासामध्ये या गोष्टी विधित करतो, लिखित करून ठेवतो. If you read about Nehemiah, जर तुम्ही नेहेमायाविषयी वाचलं, he knew this. नेहेमायाला हे माहित होतं. And so when he faced the challenges of building the walls of Jerusalem, आणि म्हणून नेहेमायाला जेव्हा हे आव्हान आलं की यरुशलेमेचे पडलेले कोट ज्यावेळेला त्याने बांधायला हातात घेतले, in the times of uncertainty, अनिश्चितता त्याही काळामध्ये भरपूर होती in times of adversity, आणि त्या काळामध्ये विरोधही भरपूर होता जसा आज आहे, yet he continued building the temple of God. तरी सुद्धा देवाचं The walls मंदिर of तो the temple. बांधतच राहिला आणि पडलेले यरुशलेमेचे कोट तो बांधतच राहिला. विरोध होत होता, अनिश्चितता आज जशी आहे तशी तेव्हाही होती, पण काम देवाचं सुरू होतं. Praise God. देवाला धन्यवाद. And God watches all this. आणि देव हे सगळं बघतो बेटा, And he writes it down. आणि देव हे सगळं लिहून ठेवतो की एवढे सारे त्रास विरोध हे सगळं असतानाही यांनी माझं काम केलंय. And see the effective prayer that Nehemiah made. आणि जी प्रभावशाली प्रार्थना नेहेमायाने त्यावेळेला केली ती पहा. In Nehemiah 13 verse 14, नेहेमायाचा 13वा अध्याय आणि त्यातलं 14वं वचन. there he says, त्याच्यामध्ये नेहेमाया असं सांगतोय remember me, O my God, की माझ्या देवा तू माझी आठवण ठेव, concerning this, आणि या विषयीनं माझ्या देवा तू माझी आठवण ठेव, and wipe not out my good deeds that I have done for the house of my God. आणि माझ्या देवाच्या घरासाठी जी चांगली कर्म मी केलेली आहेत ती पुसून टाकू नकोस, And for the office thereof. आणि त्या कार्यालयामध्ये देवाच्या सन्मानासाठी जी कार्य मी केली ती पुसून टाकू नकोस. Amen. आमेन. That is a very effective prayer. ही प्रार्थना अतिशय प्रभावशाली आहे. And I pray that God will bring your righteous deeds into remembrance. आणि मी तर अशीच प्रार्थना करतो की देवाने तुमच्या नीतिमत्तेच्या कृत्यांना आठवणीत आणावं, For the due reward that you have to receive in this new year in the name of Jesus. म्हणजे या नवीन वर्षामध्ये जो काही योग्य असा, या नवीन वर्षामध्ये जे काही योग्य असं प्रतिफळ तुम्हाला मिळायला हवंय, त्याबद्दल देवाने स्मरणाच्या पुस्तकात तुमची चांगली कर्म लिहून ठेवावी. Praise God. आमेन. Because God rewards the righteous deeds of those who persistently do it and hold on to it. कारण की जी माणसं सातत्याने चिकाटीनं ही सुकर्म किंवा सत्कार्य करत राहतात, देव त्यांचं ते पाहत राहतो. I am a living testimony for this, आणि यासाठी मी एक स्वतः जिवंत साक्ष आहे and I vote for it. आणि मी याला मत देतो. And the Holy Spirit says, आणि देवाचा आत्मा सांगत आहे, let us not be weary in doing good, चांगलं करण्यामध्ये आपण थकू नये, for in due season कारण योग्य ऋतूमध्ये, we shall reap if we don't faint. म्हणजे ऋतू जेव्हा योग्य येईल त्या ऋतूमध्ये आपण जरूर कापू, जर थकलो नाही, दमलो नाही तर. This shows आणि यावरनं दिसून येतं that God always blesses those people who contribute towards his kingdom. की देव नेहमी अशा लोकांना आशीर्वादित करतो की ज्या लोकांचं देवाच्या कार्यात आणि देवाच्या राज्यात काहीतरी योगदान आहे. Amen. Amen. He will ensure that you get your proper recognition in this year of 2024. आणि या 2024 मध्ये देवबाप नक्की तुम्हाला तुमची व्यवस्थित ओळख जी मिळायला हवी आहे ती देईल. Praise God. देवाला धन्यवाद. And surely it will happen. आणि नक्की तसं होईल. Because Bible says in Hebrews 6:10, कारण की इब्रीकरास 6वा अध्याय आणि त्यातल्या 10व्या वचनामध्ये बायबल म्हणतं, for God is not unrighteous to forget your work and labor of love which you have showed towards his name, in that you have ministered to the saints and do minister. इब्रीकरास पत्र 6वा अध्याय 10वं वचन सर्वांनी काढा. कारण तुम्ही पवित्रांची सेवा केलेली आहे आणि तुम्ही ती करत आहात. Yes. यात तुमचे काम आणि त्याच्या नावावर असलेली तुम्ही दाखवलेली तुमची प्रीती ही देवाने विसरावी, एवढा तो अन्यायी देव नाहीये. Praise God. देवाला धन्यवाद. Any attempt to deny anyone the reward of their labor is an act of unrighteousness before God. म्हणजे देवासमोर ते अन्यायी कर्म ठरतं की आपण जर सत्कार्य देवासाठी, देवाच्या राज्यासाठी केलेली आहे आणि त्याचं जर स्मरण केलं गेलं नाही तर तो अन्याय ठरतो देवाच्या नजरेमध्ये. God cannot be unrighteous. आणि देव अन्यायी असू नाही शकत, अनितिमान असू शकत नाही. It is part of his nature to call a person's deeds into remembrance. the good देवाच्या deeds. स्वभाव गुणधर्मांमधला हा एक स्वभाव आहे किंवा हा एक गुण आहे की एखाद्या बिलीवर माणसाने प्रभूसाठी काहीतरी चांगलं कर्म केलंय तर त्याने ते आठवणीत ठेवलंच पाहिजे. हा देवाच्या स्वभाव गुणधर्मांमधला एक गुण आहे. He has to adequately
recompense all that you have done for His kingdom. तर देवाच्या राज्यासाठी जे काही तुम्ही केलेलं आहे त्याची यथा योग्य भरपाई देव तुम्हाला देणारच, देवाला ती द्यावी लागणारच, कारण तो नीतिमान आहे, तो न्यायी आहे. Praise God. Amen. He did this with Abraham, He did this with Noah, He did this with Cornelius. अब्रामाच्या जीवनात, नोहाच्या जीवनात, कर्नेल्याच्या जीवनात देवाने हे कार्य He केलंय. did this with Rachel. राहेलीच्या जीवनात केलंय. He did this with Ruth. रूथच्या जीवनात He did देवाने, this with Naomi. नाओमीच्या जीवनात देवाने हे केलंय. Did this with Hannah. हन्नेच्या जीवनात देवाने हे केलं. God will do it. तसं देव हे करणार God will always remember your contributions. आणि देव नेहमी तुमची योगदान लक्षात ठेवणार आहे. If there is a contribution towards the expansion of God's kingdom, He will have to bless you. देवाच्या राज्याच्या वाढीसाठी तुझ्याकडनं जर काही योगदान तू दिलेलं असशील तर देव ते आठवणीत ठेवून तुला आशीर्वादित करणारच, देव त्याला बांधिले. Jesus said, येशू बोलले, whatever you do to the least of my brethren, you have done unto me. या लहानातल्या लहानासाठी तुम्ही जे काही कराल ते तुम्ही माझ्यासाठीच करत आहात असं समजा. Praise God. देवाला धन्यवाद. In this year, या वर्षी you will have to flow with the people of God. देवाच्या लोकांसोबत तुम्हाला वाहावं लागेल. Not just loving God, but loving the people. फक्त देवावर प्रेम करून यावर्षी चालणार नाही, देवावर तर प्रेम करायचंच आहे, लोकांवर सुद्धा तुम्हाला यावर्षी प्रेम करावं लागेल. Because God is going to use those people to advance your destiny. कारण देव त्या लोकांचा वापर करणार आहे तुमच्या आयुष्याच्या दिशेची प्रगती करायला. There are destiny helpers kept by God on purpose on this earth in 2024. तर देवाने आपल्या आयुष्याची दिशा पूर्ण करण्यासाठी अशी काही माणसं ठेवलेली असतात, मुद्दामून ठेवलेली असतात की जी आपल्याला ती आयुष्याची दिशा पूर्ण करायला सहाय्य करणार आहे. Yes. And they will come across your way. आणि ती तुमच्या मार्गात येतील अशी माणसं. Praise God. तर सगळ्यांना हड हड करून चालणार नाहीये. You have to take them close. या या म्हणायचं. आमेन. Because we don't know. का कोणाला माहित आहे? They may be your destiny helpers. कदाचित माझ्या आयुष्याची दिशा बनवण्यामागे हाच माणूस मला मदत करणारा असेल तर म्हणा हडहड नको, या या करा. They may look very ordinary. दिसायला ते अगदी साधे दिसतील They may not look like great executives. आणि फार मोठी भारी वगैरे बॉस सारखी ती माणसं दिसणार नाहीत. But they may propel you to your destiny. पण ती साधी दिसणारी माणसं कदाचित तुम्हाला तुमच्या आयुष्याची दिशा पूर्ण करायला कुठेतरी मदतगार ठरणार आहेत. आमेन. Even a commander in chief like Naaman could not avoid that small slave girl. म्हणजे नामानासारखा एवढा मोठा अधिकारी सुद्धा त्या एवढूशा छोट्याशा गुलाम मुलीला घरातल्या दुर्लक्षित करू शकला नाही. If he had avoided her just because she was an ordinary slave, he wouldn't have been healed in his त्या life. लहानशा मुलीला ही तर माझ्या घरची गुलाम मोलकरीण आहे, हिचं काय ऐकायचं, हिच्याकडे काय लक्ष द्यायचं असं जर त्याने म्हणून तिला टाळलं असतं तर हा चमत्कार त्याच्या जीवनात जो पुढे झाला तो झाला नसता, आरोग्य त्याला मिळालं नसतं. Look at your neighbor and say, तर तुझ्या शेजाऱ्याकडे बघ आणि म्हण, I believe you are my destiny helper. येस येस आय तो बिलीव्ह ओनली युअर. माझ्या आयुष्याची दिशा पूर्ण Say it. करणारे We तुम्हीच don't know. माझे मदतगार आहात असं म्हणा. नाही उघडा तोंड जरा अवघड जाईल कारण You शेजारी may be बसलेले my आवडत destiny नसतील. helper. पण म्हणा तुम्ही डोकी तिकडे करून त्यांना की तुम्ही माझ्या आयुष्याची दिशा पूर्ण करण्यामागचे तुम्ही तर आहातच. Say, पास्टर म्हणजे it's done. don't look at. माझ्या आयुष्याची दिशा पूर्ण करण्यामागे हाच माणूस मला देवाने दिलेला आहे. Don't look at them and say, oh, they are just ordinary people. तर शेजारी बघून इनसे क्या बात करने का, नहीं नहीं ऐसा नहीं करते बेटा, या करने का बसा. If Naaman had not been good to that slave girl, she wouldn't have given the address of Elijah. नामान जर त्या गुलाम मुलीशी चांगला वागला नसताना कुचकट आगाव आणि लोचट वागला असता सदाशिव पेटी तर त्याला तो पत्ता मिळाला नसता देवाच्या सेवकाचा. You हालेलुया. don't know काय माहितीये तुम्हाला who is kept there. कोण कधी आपल्याला उपयोगी पडणार आहे तुला माहितीये. So this year, तर या वर्षी be aware of people around you. जरा अवतीभोवती असणाऱ्या लोकांची जाण ठेवा. You are not alone in this world. लोकांच्या कदरी करायला शिका. तुम्ही काय जगात एकटे नाहीये.
You are not alone. जगात तू एकटा नाही, जगात माणसं नावाची माणसं आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. There are 4 dimensions of destiny helpers that I'm going to speak to you. आयुष्याच्या दिशेला मदत करणारी ही जी कोणी माणसं असतात त्यांना 4 दिशा असतात, 4 पैलू. If they don't rise you, you will never prosper in life. आणि त्यांनी जर तुम्हाला उत्कर्षाला आणलं नाही तर तुम्ही उत्कर्षाला येणार नाही असं होईल. Take the 4 points. तर 4 मुद्दे तुम्ही या विषयीने लिहून घ्या. First point, पहिला मुद्दा, divine connectors. दैवी संपर्क साधणारे. This is the first kind of destiny helpers. आणि हे जे कोणी असतात ना ते पहिले आहेत जे आपल्याला आपल्या आयुष्याची दिशा पूर्ण करायला मदत करतात. दैवी संपर्क They साधणारे. will connect you to the main source. आणि मुख्य जो स्रोत आहे त्याला ते लोक तुम्हाला जाऊन जडवतील. Like that slave girl connected Naaman to the main source, the prophet of God. जसं त्या गुलाम मुलीनं नामानाला जो मुख्य उगम होता देवाच्या सेवकाचा त्या सेवकाकडे आणून जोडलं. They may not be the main source. आणि ते स्वतः कदाचित तो मुख्य उगम नसतील, They may be the divine connectors. पण दैवी रीतीनं संपर्कात आणण्यासाठी ते मधला दुवा जरूर ठरू शकतात. Amen. आमेन. They don't have needs, त्यांना गरजा नाही आहेत, but they are like good Samaritans. पण ते चांगल्या शोमरोण्यासारखे आहेत जे दुसऱ्यांची भलाई They करतात. connect you to the real person who can help you. आणि जो खरा माणूस तुम्हाला सहाय्य करू शकतो त्याच्याशी तुमचा संपर्क साधून देतात. Amen. आमेन. That slave girl connected Naaman to the right source. त्या गुलाम मुलीनं नामानाचा संपर्क पहा कशा व्यवस्थित योग्य अशा उगमाशी म्हणजे देवाच्या सेवकाशी केला. She didn't have the power to heal. आणि तिच्या स्वतःकडे काही आरोग्य द्यायचं सामर्थ्य नव्हतं. You know, Naaman was the captain of a very strong army. आणि नामान एका अतिशय बलाढ्य अशा सैन्याचा सेनापती होता. He had won many wars for Syria. आणि सिरियासाठी अनेक युद्ध त्यांनी जिंकलेली होती. But पण he was a leper. तो कोडी होता. And many times आणि अनेक वेळा we don't realize it, आपल्याला कळत नाही, that there are divine helpers right next to us. अनेक वेळा आपल्याला सुद्धा समजून येत नाही की अगदी आपल्या शेजारी दैवी मदत करणारे बसलेले असतात. In the very home of Naaman was a helper. अगदी नामानाच्या स्वतःच्या घरामध्ये पहा त्या मुलीच्या स्वरूपात त्याला मदत करणारी देवाने पाठवली. And we run to every place, every church, every crusade, every meeting. आणि आपण सगळीकडे सैरावैरा वेड्यासारखे धावत राहतो. इकडे जा तिकडे जा, या सभेला जा त्या सभेला जा, या क्रुसेडला जा आणि दिया तले अंधेरा जे म्हणतात ना तो प्रकार. And there right in the church there are people sitting next to you right now who will be a destiny helper आणि for खरं म्हटलं तर you. चर्च In मध्ये Jesus' तुमच्या name. शेजारीच लोक अशी बसलेली असतात. खरं म्हटलं तर तुमच्या शेजारी चर्च मध्येच अशी काही लोक बसलेली असतात की जी तुमच्या आयुष्याची दिशा तुम्हाला पूर्ण करून देण्यामध्ये सहाय्य करणार आहेत. Praise God. काखेत कळसा आणि गावाला वळसा असं. चर्च मध्येच सगळी मदत आहे पण इनको फुर्सत मिले तो ना. Say, and some people don't come to church. काही लोक चर्चला येत नाहीत. And there your destiny helper is sitting. आणि चर्च मध्ये तुला मदत करणारा आयुष्याची दिशा बनवणारा बसलेला असतो. तू And you buy आहे a का म्हणे? ticket to go to all over the world. आणि तू मात्र तिकीट घेऊन अख्ख्या जगात फिरायला निघालायस. And here there is the destiny helper God has placed to help you आणि out. तुझ्या चर्च मध्येच देवाने एक कोणीतरी असा आणून तुझ्या शेजारीच बसवलेला असतो ऍक्च्युअली तुझ्या खुर्चीच्या शेजारी की तुझ्या आयुष्याच्या दिशेला तो मदतगार ठरेल. And many times we look at them and say, oh, he's so insignificant. आणि अनेक वेळा आपण त्या लोकांकडे बघून आता जसं मी म्हटले तसं म्हणतो की इनसे क्या बात करना. Oh, he's just an ordinary person. ये इसे But God has placed them. नाही इसेही देवाने ठेवलंय त्याला. God has placed them. देवाने त्याला In your way. तुझ्या मार्गात देवाने त्याला आणून ठेवलंय. It depends on you how you treat them. तुझ्यावर अवलंबून आहे तू त्यांना कसं वागवणार आहेस. It depends on you how much you value them. आणि तुझ्यावर अवलंबून आहे तू त्यांना किती किंमत देणार आहेस. Because God at times कारण कधी कधी देव uses the most unlikely person to release to you your blessings. अगदी असाधारण लोकांना वापरतो तुमचे आशीर्वाद तुमच्यावर मोकळे करायला. Sometimes we are not blessed because we have looked down on the other आणि person. कधी कधी आपण आशीर्वादित होत नाही कारण की आपण दुसऱ्यांकडे खालच्या नजरेनंच नेहमी पाहतो ना. And his one touch would have lifted you up. खरं म्हटलं तर त्या दुसऱ्याचा एक स्पर्श तुला वर आणू शकत होता पण तू त्याला किंमतच दिली नाही. So it's very important that we love everyone. तर बघा सांगायचं तात्पर्य असं आहे सगळ्यांवरती प्रेम करणं आपला आद्य धर्म आणि आद्य कर्तव्य आहे. Because we don't know आपल्याला माहित नाही who will jump up and help us कोण उडी मारून आपल्याला मदत करायला कधी in our येणार आहे. times of need. आपल्या गरजेच्या समयी आपल्याला उडी मारून मदत करायला कोण येणार आपल्याला काही माहित नाही. जो दिसेल त्याच्यावर प्रेम कर. Say,
Don't just live in hurt and pain and anger and आणि उगीच आपलं मला वाईट वाटलं, मी रुसले, असं कुठे होतं का, ऐसा किधर होताय का वगैरे ते सगळं ठेवून काही होणार नाही बेटा. this small Jewish slave girl, ही जी छोटीशी यहुदी तारलेली मुलगी, she had the power to link Naaman to the anointing to set him free. बघा ना, एवढ्याशा मुलीमध्ये केवढं सारं सामर्थ्य निघालं, केवढा सारा अभिषेक निघाला की ती त्या नामानाला मोकळं करू शकली. Say, कारण ती मधला दुवा ठरली ना. I don't avoid even an ordinary person. मी तर साध्या माणसांकडे सुद्धा दुर्लक्ष करत नाही. God knows if that person can be my deliverer. काय माहिती, तोच माझ्यासाठी मुक्तिदाता ठरला तर मेरा तो सबको ही सलाम रहता. See. गेट से इधर तक मैं तो सबको सलामी करते Praise आते. God. Amen. आमेन. करायचा, उगीच करायचा म्हणून नाही, काही खरा खुरा करायचा. This is a key to discernment. आणि ही एक किल्ली आहे See. शोधून घेण्यामागची, ओळखून घेण्यामागची. The key is discernment. आणि ओळखून घेणं, शोधून घेणं ही किल्ली आहे. You should discern in your spirit. तुमच्या आत्म्यात तुम्हाला कळायला पाहिजे हो. You need to pray तुम्ही प्रार्थना that करायची God may give you such jacks. की You know, jacks. की देवाने तुम्हाला अशी किल्ली द्यावी. You know, when the car Jack. halts, Ah. when there is a puncture, you put a jack and then you haul it and then pull it up. पंक्चर झाल्यानंतर गाडीला जॅक लावून पंक्चर काढतात ना, ते टायर काढतात ना, तसा प्रकार आहे की तुम्ही देवाला प्रार्थनेमध्ये मागा की मला माझा जॅक कोण आहे ते कळावं. Even the jacks that, म्हणजे माझ्या आयुष्याला पडलेली भोकं आणि पंक्चर निघतील. praise God. आमेन. Even the jacks which connect your phone, आणि तुमच्या फोनला कनेक्ट करणारे सुद्धा जॅक, that jacks you find everywhere, isn't it? ते तर सगळीकडे सापडतात. You go to US, you go to any place, every place you have that jack. अमेरिकेला जा, कुठेही जा, सगळीकडे ते जॅक आहेत. Every country has different plugs. आणि प्रत्येक देशादेशामध्ये वेगवेगळे प्लग आहेत. And that's why you have to buy a power adapter according to मग पॉवर nation you अडॅप्टर are वगैरे traveling. आपण घेऊन जातो ना, त्या देशामध्ये जसं चालतं तसं घेऊन जातो, पण वी मेक शुअर की मोबाईल तो चलना मागताय. When you go abroad, you have to buy those jacks. म्हणजे फॉरेनला जाताना तसं तसं घेऊन जावं लागतं And these आणि are- आपण घेऊन जातो And these are called connectors. आणि त्याला कनेक्टर्स म्हणतात. And without them, your phone will not work आणि at त्या all. कनेक्टर शिवाय तुझा सेलफोन आयफोन असला तरी सुद्धा चालणार नाही. Because that is the power backing for you. कारण तेच पॉवर आहे तुला पाठिंबा देणार. Everywhere you said just jack in and your phone operates. सगळीकडे तुम्ही मग कनेक्ट करता आणि चार्ज होऊन फोन चालतो. You need connectors on this earth. तर या पृथ्वीवरती पण असल्या कनेक्टरची आपल्याला गरज And आहे. God has kept connectors for आणि you. असे संपर्क साधून देणारे देवाने तुमच्यासाठी ठेवलेले आहेत. Keep a watch. जर जरा नजरा सगळीकडे नीट असू दे, Open your eyes. डोळे उघडा, सगळ्यांकडे जरा नीट बघा. God may use anybody to reach to you. देव कधीही कोणालाही वापरू शकतो तुझ्यापर्यंत पोहोचायला. Even the milkman, the paper हो wala ना, man, or म्हणजे कोणी असू दे, दूधवाला असो, पेपरवाला असो, कोणी असो, some salesman in a shop. का कुठल्या दुकानातला सेल्समन असो. You know, that's why sometimes when I drive, म्हणून ना कधी कधी जेव्हा मी गाडी चालवतो I'm very principled and disciplined in तसा keeping तर the मी lane and all फार that. शिस्तबद्ध आहे की आपली लाईन सोडून नाही चालवायचं. But sometimes, you know, these fellows, they just drive on from the left. पण कधी कधी काही डावीकडनं येतात ना, So wrong. म्हणजे किती चुकीचं आहे And ते. then I just pull down the window. I try to say something. My हो, wife says, हो. hold on. नाही, तसा एक राखणदार देवाने त्यांच्याही जीवनात ठेवलेलाच आहे. एक द्वारपाळ है जो खींचता है कि नहीं Don't बेटा do that. नहीं. Maybe they are coming to the church. ऐसा करते नहीं, क्या मालूम सैटरडे मीटिंग को आने वाला निकलेगा, है ना. So every time I just think, oh, maybe that person is coming to तर church. दरवेळेला मी असा विचार करतो, काय माहिती बाबा, आरडाओरडा करायचा नाही, हा चर्चला येणारा निघाला तर. Amen. मग मी म्हणते, मी तेच म्हणते But- ना, चर्चला येणारा निघाला तर. But I always say these fellows, if they go to US or Europe, they will be rejected outrightly as a पण driver. मी तर म्हणतोय, आपले इंडियातले ड्रायव्हिंग करणारे जो कुठे युरोपला आणि अमेरिकेला जर ड्रायव्हिंगच्या टेस्टला बसले ना, तर ते नापास म्हणजे अगणित वेळेला नापासच I'm होते. telling you, till retirement they will be हो. rejected. अगदी निवृत्तीपर्यंत त्यांना काही ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार नाही. असं बेफाट बेशिस्त ड्रायव्हिंग आहे आपल्याकडच्या लोकांचं. Amen. Anyhow, anywhere they go. कसंही कुठेही चालवतात. Amen. But you know, I hold myself. पण मी मात्र स्वतःवरती जरा नियंत्रण घालतो. Say, otherwise, if they come to our हो church, ना, कारण की देव न करो आणि चर्चला येणारे निघाले, they'll say what डावीकडनं pastor पुढे येणारे, is talking in this sense. तर ते काय म्हणतील, मग पास्टर कसं बोलतात ते दिसून येईल, तुम्ही कसं चालवता ते नाही दिसणार. मग पास्टर कसं बोलतात ते बरं दिसलं, पण तू कैसा चला रहा वो नहीं दिखा, वो दिखता ही नहीं किसी को, पास्टर का सबको दिखता, वो लीडर है ना. You need to know. असं नाही बेटा, मी हसून पॉइंट पोचते करते, आपल्याला कळायला हवं That the divine connectors may be sent by an angel to you. दैवी संपर्क साधून देणारे
कदाचित देवाच्या दूताने तुझ्याकडे पाठवले असतील. Maybe that person who's sitting next to you has been ordained by God, by an angel to sit next to you. To be कदाचित a आज blessing सुद्धा in the future. कदाचित आज सुद्धा देवाने तुझ्या शेजारी ज्या कोणा व्यक्तीला बसायला लावलेला आहे तो व्यक्ती तुझ्यासाठी भवितव्यामध्ये काहीतरी कुठेतरी संपर्क साधून देणारा निघणार असेल. So don't say, I'll keep my purse here. Don't come here. My friend is तर coming. असं म्हणूच नका, माझी पर्स मी इथे ठेवलेली आहे, माझी मैत्रीण येणार आहे. So कधी please, यायची? please अजून get up. झाली नाही. So please get up. तर प्लीज तुम्ही उठा. Maybe that one who was supposed to sit next to you Oh. was a divine connector for you. कदाचित जे कोणी येऊन तिथे बसणार होते ते तुमच्यासाठी दैवी संपर्क साधून More than देणारे. your friends or your relatives or your family. तुमच्या मित्रांपेक्षा मैत्रिणीपेक्षा परिवारापेक्षा देवानी त्यांना कोणाला तरी निवडलं असेल तुझ्या शेजारी बसायला. So काय just माहिती? say, please sit down. तर असं म्हणायचं बा का नाही, जरूर बसा ना, बसा. One day, एके दिवशी when you are in trouble, जेव्हा केव्हा तुम्ही त्रासात असाल they'll say, oh, you are that brother, that sister who gave that chair ते next to म्हणतील you. तुम्ही तेच ब्रदर ना, त्याच सिस्टर ना, त्या दिवशी मी चर्चला आले, तुमच्या शेजारची खुर्ची मोकळी होती आणि तुम्ही मला बसायला दिली. Yes, what's your problem? काय तुम्हाला प्रॉब्लेम Now, my आहे? electrical bill, it has come 1 lakh. नाही, माझं इलेक्ट्रिक बिल माहित नाही काय 1 लाख रुपये आलंय. Oh, I'm working there. अरे मी एमएससीबीतच कामाला आहे. Give it to me. झालं? Praise God. हो गया तेरा काम. ऐसा किसी को नहीं नहीं बोलते बेटा. Amen. आमेन. See, he may knock at your door तो तुझ्या दारी कदाचित येईल बेल वाजवून and you may shoo him off. आणि तू कदाचित त्याला हाकलून लावशील And he has got the power to connect you to your source. आणि त्याच्याकडेच ऍक्च्युली काहीतरी सामर्थ्य होतं तुला त्या संपर्कामध्ये आणायचं. Amen. The But- protocol of lifting comes when you trust God for the discernment. जेव्हा आपण ते ओळखून घ्यायसाठी देवावरती विश्वास ठेवतो ना, तेव्हा मग देवाची ती अनुक्रमणिका बरोबर बसते आपल्या ह्याच्यात. Every person is valuable प्रत्येक माणूस मोलाचा आहे. because कारण- if he comes to you, जर तो व्यक्ती तुझ्याकडे आला, there is a reason why he comes to तो you. व्यक्ती तुझ्याकडे यायच्या मागे काहीतरी कारण आहे. भले वो दूधवाला आहे. That is the reason. As a child of God, देवाचं लेकरू या नात्यानं any person just does not randomly come to you. कोणी असंच आपल्याला धडकणार नाहीये का आपल्याकडे येणार नाहीये. There is a purpose and divine purpose of God at times. एक संकल्प असतो देवाचा, काहीतरी दैवी संकल्प तर नक्कीच असतो कधी कधी. Maybe the angel has introduced him to you. कदाचित देवाच्या दूताने त्याची ओळख तुझ्याशी करून दिली असेल. See? पटलं कोणाला तरी, खूपच पटलेलं. See, the protocol of lifting is that you should be initiated by those who are there already. आणि जी माणसं ऑलरेडी तिथे आहेत त्यांच्याद्वारे तुमचं हे वर येणं होणार, उत्कर्ष होणार, ही देवाकडनं आलेली अनुक्रमणिका. You don't need to keep seeking for them. त्यासाठी तुम्ही बाहेर जाऊन शोधायची गरज नाही, कोणी आहे का मला वर आणणार. That is God's work. ते देवाचं काम आहे. God will bring them. देव त्यांना शोधून बरोबर तुमच्या शेजारी आणेल. Are you getting me, people? कळतंय ना मी काय म्हणतो? You have the grace, you have the gifting. तुमच्यावर कृपा आहे, तुमच्याकडे दान आहे. See, you may have the talents. आणि तुमच्याकडे कला सुद्धा असतील. You may have the calling, आणि पाचारण सुद्धा कदाचित तुमच्यावर असेल. but you may not have the voice. पण वाणी नसेल, आवाज नसेल. Somebody has to become your voice. तर कोणीतरी तुझा आवाज बनायला हवं. John the Baptist became the voice for Jesus coming. बाप्तिस्मा देणारा योहान येशू ख्रिस्तांचा आवाज झाला ना. He said, I am the voice तो in the म्हणाला, desert. मी वाणी आहे, अरण्यातली वाणी मी आहे असं म्हणाला तो Jesus योहान. is the word of God. I am the voice of God. येशू देवाचा शब्द आहेत आणि मी देवाचा आवाज आहे, वाणी आहे असं बाप्तिस्मा देणारा योहान म्हणाला. Behold, the Lamb of God who takes away the sin of the पहा world. देवाचं कोकरू संपूर्ण जगाचं पाप हरण करणारा. Even Jesus needed the voice of somebody. म्हणजे येशूंना सुद्धा कोणाची तरी वाणी गरजेची पडली. Even the word of God needed the voice of somebody. देवाच्या शब्दाला सुद्धा कोणाचा तरी आवाज गरजेचा पडला. Who are we? मग आपण कोण? किस खेत की मुली आहे. See, Joseph was called of God. योसेफाला देवाकडनं पाचारण आलं. He had the touch of God. देवाचा स्पर्श नक्कीच त्याच्या जीवनावर होता. God was with him. देव त्याच्या सोबत होता, शंकाच नाही. But do you know, पण तुम्हाला माहित आहे, the Bible says, बायबल म्हणतं though God was with him even in the prison, जरी देव त्याच्या सोबत तुरुंगात सुद्धा होता. in Genesis 39 verse 21, उत्पत्ती 39 त्यातलं 31 वचन, 21 वचन. why didn't God help him out if God was with him in the prison? जर देव त्याच्या सोबत तुरुंगामध्ये होता तर देवाने त्याला सहाय्य का केलं नाही? Why was Joseph still stuck up
for 2 more years in the prison? आणि योसेफ अजूनही 2 वर्ष का तुरुंगातच अडकून राहिला? You need to know the workings of God. तुम्हाला देवाचं कार्य सुद्धा कळायला हवं बेटा. Many times God does not directly help you. अनेक वेळा ना देव आपल्याला डायरेक्टली किंवा असं सरळ थेट मदत करत नाही. Otherwise, how you will build up communion with one another? नाहीतर एकमेकांशी कशी तुमची सहभागिता वाढणार आहे? बोलाचाली पण वाढली पाहिजे ना एकमेकांशी. How can God reward you for your works? मग देव तुला कसं काय तुझ्या कामांचं प्रतिफळ देणार? See, He has kept people for you. देवाने तुझ्यासाठी माणसं ठेवलेली आहेत. God wants you to develop intimacy with others. आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही इतरांशी सुद्धा थोडीशी जवळीकता साधा. I help you, you help मी me. तुला मदत करीन, तूही मला मदत That कर. is the way we build our fellowship. आणि अशा पद्धतीने आपण आपली सहभागिता वाढवतो, बांधतो की साथी हात बढाना. Many times, अनेक वेळा we only look to God. आपण फक्त देवाकडे बघतो. God help me. देव बापा मला मदत कर. And we have no love for our brethren. आणि आपल्या बंधुजनांसाठी आपल्यात काही प्रेम नसतं. And if God helps us all the time, आणि देवाने जर आपल्याला सदोदित मदत केली anybody coming around us, we will just shoo them. तर आपल्या सभोवती कोणी जरी आलं तर आपण त्यांना हकलून लावणार आहे. Why? का? God is enough for me. कारण देव मला पुरेसा आहे, मला कोणाची गरज नाही असा उर्मटपणा आपल्या देऊ I don't शकतो. want anybody. मला कोणाची गरज नाही. But God wants us to develop that intimacy with one पण another. असं नसतं. देवाची इच्छा आहे की आपण एकमेकांशी सुद्धा ते जवळचं नातं थोडंसं विकसित करायला We पाहिजे. are the body of Christ. आपण ख्रिस्ताचं शरीर आहोत ना. Amen. आमेन. Joseph did not know the king. योसेफाला राजा ठाऊक नव्हता की महाराज कोण आहेत. You are a man of God, but you don't know the king. तुम्ही देवाचा सेवक असाल पण देशाचा राजा तुझ्या ओळखीचा नाहीये ना. God is with you, but you don't know the king. देव तुझ्या सोबत आहे पण देशाचा राजा तुला परिचित नाही ना रे. And the king was the source for Joseph. आणि तो राजा योसेफासाठी पुरवठा करणारा होणार होता. But he needed a middleman. पण कोणीतरी मध्यस्थी करणारा मध्ये हवा होता ना. He needed a divine connection. कोणीतरी दैवी संपर्क साधून देणारा, त्या राजापर्यंत योसेफाला पोहोचवून देणारा कोणीतरी हवा ना. Who can it be? कोण असणार आहे तो? What if it didn't flow आणि- with the chief butler in the prison? आणि तो त्या तुरुंगामध्ये त्या आचार्याबरोबर स्वयंपाकी बरोबर जर नसता व्हायला तर Just imagine, he got very angry. कल्पना करा योसेफ त्याच्यावर जर चिडला असता तिथे तुरुंगात Oh, what is this? की हे काय, I did always good. मी नेहमी चांगलंच केलेलं And आहे now I'm in the prison. आणि आता मी तुरुंगात आलोय. And then these two fellows come to Joseph. आणि आता हे दोघे जण योसेफाकडे येतात They're trying to talk to him. आणि त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करतात. And Joseph is in his own mood. आणि योसेफ समजा आपल्या स्वतःच्याच मूड मध्ये आहे. Don't trouble me. मला त्रास देऊ नका, I'm a man of God. मी देवाचा सेवक I'm आहे. praying to God. टच मी नॉट, टॉक टू मी नॉट, मी देवाला प्रार्थना करतोय. What if it didn't flow with those two? आणि योसेफ त्या दोघांबरोबर व्हायला राहायला नीट बागला नसता तर He would have stayed in the prison and God would have allowed him to stay in ना. that prison for another 5 years. योसेफ त्या तुरुंगातच राहिला असता आणि देवाने अजून 5 वर्ष त्याला तिथेच ठेवलं असतं. And then we blame God. आणि मग आपण देवाला दोष देतो, देव करत नाही. तू सुधार ना पहिले. Bible says clearly, बायबल अगदी स्पष्टपणे सांगतं God was with Joseph in the prison. त्या तुरुंगामध्ये देव योसेफा संगती होता. बायबल मध्ये लिहिलेलं आहे. But God was also a silent spectator. पण देव तिथे एक शांत श्रोता सुद्धा होता. Because he wants you to develop intimacy with others. कारण देवाची इच्छा आहे की इतरांशी सुद्धा आपलं जवळचं नातं बांधलं गेलं पाहिजे. Are you getting me, people? कळतंय का? बोला चाली, प्रेज द लॉर्ड, कसं काय, ठीक आहे ना, एवढं तर बोललं गेलंच पाहिजे They must have सगळ्यांशी. been speaking to Joseph. आणि ते योसेफाशी बोलत असतील And he रोज. was responding in a very nice way आणि to them. योसेफ फार चांगल्या पद्धतीने त्यांना प्रतिसाद देत असेल ते दोघं त्याच्याशी बोलल्यानंतर. See, they give their dreams to him. त्यांची स्वप्न ते योसेफाला देतात. And Joseph must have prayed. आणि योसेफाने प्रार्थना केली असेल. Don't worry. आणि त्यांना म्हणाला असेल काळजी करू नका. In that corner, I will pray for you. त्या कोपऱ्यामध्ये, त्या तुरुंगामध्ये, त्या कोपऱ्यात मी तुमच्यासाठी प्रार्थना And I करणार will आहे. get the interpretation of this dream. आणि बरोबर या स्वप्नांचा अर्थ मी देवाकडनं मागून तुम्हाला सांगणार आहे. Say, little did he know that that butler was the divine connector to the palace. काय त्याला माहिती होतं ना की तो जो कोणी स्वयंपाकी आहे तो संपर्कामध्ये राजाशी त्याचा संपर्क करून देण्यामध्ये असणार आहे. Say, he didn't know that, त्याला माहित नव्हतं but हे. it was love, पण हे प्रेम, helping one another. प्रेम, येशू मधलं प्रेम, एकमेकांना मदत करणे. Joseph, the love of Joseph, योसेफाचं प्रेम, he was loving those people. त्यांच्यावरती योसेफाने प्रेम केलं. मी तुरुंगात आलो म्हणून फ्रस्ट्रेटेड होऊन वगैरे वागला नाही तो. You need somebody there already to speak for your cause. कोणीतरी तिथे असायला हवंय की ज्याच्याशी तुला तुझ्या कारणापायी बोलता येईल. See, many times when we are in the prison, we look out of the prison अनेक gate. वेळा आपण तुरुंगात असताना the तुरुंगाच्या bars. गेटच्या बाहेर बघतो. वकीलला बोलो, वकिलान, त्याला बोलो, politicianला बोलो. See, what राजकारणी, we do is, मंत्रीगाल, काय करतो आपण? अरे काय तुम्ही लोक करतात, करा ना, मला बाहेर काढा ना.
You know how we are? आपलं कसं अरे आपलं तर आपणा तो कामी न्यारा. We are not in the corner there. We are at the door. आपण तिथे कुठल्या कोपऱ्यात प्रार्थना वगैरे करताना दिसत नाही तुरुंगात. आपण तुरुंगाच्या दारापाशी असतो. Oh, where the lawyer has come. वकील आले का? My wife has come. बायको आली? My son has come. मुलगा आला? What are you doing? काय करताय? 2 days I'm in the prison. 2 दिवस झाले मी तुरुंगात आहे. काढा मला. Did you talk with that MLA? बोललात का नाही त्या एमएलएशी? त्या कॉर्पोरेटला भेटा. And there the divine connector is seated there in the corner. आणि तिथे तुरुंगामध्येच कोणीतरी दैवी संपर्क साधून देणारा कोपऱ्यात बसलेला God असतो. has placed him there. देवाने त्याला तुझ्यासाठी तिथे ठेवलेलं असतं. Love your neighbor. शेजाऱ्यावर प्रेम कर. Love God. देवावर प्रेम Love your कर. neighbor. देवावर प्रेम कर. He is your शेजाऱ्यावर divine प्रेम कर. connector. तो तुझा दैवी संपर्क साधून देणारा आहे. Praise कोण? God. देवता आहे पण शेजारी. You know, the Sindhis, सिंधी लोक the माहिती Marwaris, मारवाडी, the politicians, राजकारणी, the businessmen, व्यावसायिक, the Gujaratis, गुजराती माहितीच असतील. they know how to build some kind of friendship with anyone. त्यांना माहिती असतं की कुणाशीही नातं कसं बांधायचं. कुणाशी They are sweet talkers. कारण गोड बोलणारे असतात ते. We South Indians. ऍक्च्युली खरं म्हणजे आम्ही गोड बोले गौरव. Amen. Praise God. They can be friendly because they want to push their business. कारण त्यांना व्यवसाय पुढे न्यायचा असतो. They want to push their business. की आम्हाला आमचा व्यापार पुढे न्यायचा आहे. चांगलं बोलून आपलं काम साधून घ्या. Many years back, अनेक वर्षांपूर्वी I had gone to my father-in-law's shop. अनेक म्हणजे अनेकच वर्ष झाली आता त्याला. कारण आता माझे Studio. वडील जिवंत सुद्धा नाहीयेत. तर त्यांचा स्टुडिओ होता आणि मी अनेक वर्षांपूर्वी त्यांच्या स्टुडिओत गेलो. I think so. We hardly got married, and in a matter of some Yeah. few months, I just went and visited. नुकतंच that आमचं shop. लग्न झालं होतं आणि काही महिन्यांच्या अवधीमध्ये मी स्टुडिओत गेलो. I had no idea. मला काही कल्पना आणि अंदाज नव्हता. And he said, "Come, come, come, Peter. त्यांनी माझं स्वागत केलं. पीटर ये ये वगैरे. Come on, I'll order for tea. ये I'll ये order मी चहा मागवतो ये. Sit, sit, sit. बस sit बस here." बस बस. I sat there, मी बसलो and then he was talking with me. आणि बोलत होते माझ्याशी. He asked certain things, and I was explaining to काही him. गोष्टी मला विचारत होते. मी त्यांना सांगत होतो. And suddenly, आणि अचानक ना 2 customers came. 2 गिराईक आली स्टुडिओ मध्ये. He got up उठले माझे वडील and he started talking with them. आणि गिरायकांशी बोलायला लागले अचानक. Now, I didn't have any business ideas, आता मला काही व्यवसायाची कल्पना वगैरे नाही ना की व्यवसाय कसा करतात. and I felt hurt. मला वाईट वाटलं This man is talking with me. He की gets up माझ्याशी slowly and बोलत talking होते with somebody आणि else. माझ्याशी बोलत असताना असं त्या गिरायकांकडे निघून गेले. I felt little hurt. मला थोडंसं वाईटच वाटलं. But this is the business tactic. पण व्यवसाय असाच चालतो बेटा. And after he dealt with them, आणि त्या गिरायकांशी बोलल्यानंतर again he sat with me. परत आले बसले Okay, tell me, Peter, what आणि is मग it? माझ्याशी बोलायला लागले परत की सांग पीटर काय बोलवतो I said आपण. nothing, nothing म्हटलं is नाही wrong. नाही राहू दे. But see, I didn't know. पण मला माहित नव्हतं ना. Say, तसं are you getting me, people? असं रुसायचं नसतं. एवढे अहंकार नकोच. Amen. Because they know कारण त्यांना माहित असतं anybody can be a connector to the increase of their की business. काय माहिती ना आपला व्यवसाय वाढवण्यामागे कुणीही काहीतरी संपर्क साधून देणारा कुणाशी तरी भेटीगाठी घालून देणारा येऊ शकतो. तो गिरायकांकडे टाळमटाळ करायची नाही. We don't know when one will be useful. आणि कधी कोण उपयोगी पडणार आहे माहित नाही. So they speak nicely to all. तर ते सगळ्यांशी छानच बोलतात. Amen. आमेन. There may be a newspaper agent that carries the newspaper to your home आणि every day. कदाचित तुमचा पेपरवाला कोणीतरी असेल जो घरी पेपर टाकतो. Say, maybe there is an angel in between them. हो त्यांच्यामध्ये कोणीतरी दूत असेल. Bible says in बायबल Hebrews, म्हणतं हिब्रीकराच्या पत्रात sometimes when you invite strangers, there may be angels also Oh. trying to get connected to कधी you. कधी अनोळखी लोकांना जेव्हा तुम्ही पाहुणचार देता कदाचित ते देवाचे दूतच तुमच्याकडे येऊन गेलेले असतील. काय माहितीये You need discernment. तर ते ओळखून घ्यायची कुवत पाहिजे बेटा. Amen. आमेन. You are not left on your own to fend yourself on तुम्ही this असे earth. एकट्यावर सोडलेले नाहीये वाऱ्यावर की आता तू एकटं तुझं बघून घे काय करायचे ते. असं नाही देवाने The तुला day सोडलं. you are born again, ज्या दिवशी तुझा नवीन जन्म झाला God has placed divine connectors for you. देवाने दैवी संपर्क साधून देणारे तुझ्या अवतीभवती ठेवलेले आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. Even when we are born on this earth, आणि या पृथ्वीवरती सुद्धा जेव्हा आपला जन्म झालाय we are not alone. आपण काय एकटे नाही ना. Suddenly the father comes, अचानक आपले वडील the येतात. nurse comes, the relatives come, जन्म everybody झाल्यानंतर come. बाळ जन्माला आल्यानंतर दवाखान्यात सगळेच गोळा होतात ना. वडील are असतात, born नर्स in a असते. family. परिवारात आपला जन्म होतो ना. Praise God. Amen. So God is trying to connect you to divine connections. तर देव प्रयत्न करतोय की कुठल्या तरी दैवी संपर्कांमध्ये तुला आणून बसवावं. God will connect you to the one who is spiritual sometimes. आणि कधी कधी कोणीतरी जो आत्मिक असा आहे
or त्यांच्याशी settled or seasoned. स्थिर स्थावर असा आहे, त्यांच्याशी देव तुझा संपर्क साधून देईल. If you are pursuing a real purpose of God, आणि समजा देवाच्या खऱ्याखुऱ्या संकल्पांमागे तुम्ही झटून लागलेले असाल, God has placed divine connectors for you. देवाने तर दैवी संपर्क साधून देणारे सगळीकडे आपल्यासाठी ठेवलेले असतात. Amen. कोणाला देव कधी वापरेल माहित नाही. सगळ्यांशी चांगले वागा. Even this land, when I was purchasing, ही जमीन सुद्धा मी विकत घेत होतो तेव्हा one person, Mr. Lewis, was there, Brother Lewis. एक व्यक्ती होते, ब्रदर लुईस. Ordinary fellow. अगदी साधारण. तुम्ही त्यांना पाहिलं तर तुम्ही असं म्हणणार नाही, But पण he was the divine connector. ब्रदर लुईस दैवी संपर्क साधून देणारे माझ्यासाठी झालेले आहेत ही जमीन घेताना. I always appreciate what he did. आणि मी नेहमी कौतुक करतो ब्रदर लुईसचं आजपर्यंत त्यांनी जे माझ्यासाठी केलेलं आहे. What I'm saying is, मला जे म्हणायचं आहे ते हे, you need to discern who are the divine connectors for तसं you. आपल्याला ओळखायला जमलं पाहिजे बेटा की हे कोण दैवी मदत करणारे देव आपल्याकडे पाठवतोय. Isaiah 43:4. यशया 43:4. Since thou wast precious in my sight, thou hast been honorable, and I have loved you, and therefore I give men for you and people for your life. यशाचा 43वा अध्याय आणि त्यातलं 4थं वचन म्हणतं, तू माझ्या दृष्टीने मौल्यवान व प्रतिष्ठित होतास आणि मी तुझ्यावर प्रीती केली आहे. याकरता मी तुझ्याबद्दल मनुष्य व तुझ्या जीवाबद्दल लोक देईन. Praise God. तुझ्या जीवासाठी लोक मी पुरवीन. That chaprasi who sits outside the government office, सरकारी ऑफिसच्या बाहेर जो That शिपाई tune. बसतो, सरकारी ऑफिसच्या बाहेर जो शिपाई बसतो, you know, having that tobacco and then तंबाखू चोळण, महाराष्ट्राची खासियत आहे ती. we know आपल्याला माहित आहे he can be a great connector to you, to the main boss. हा शिपाई आपल्याला आतल्या मुख्य बॉसशी काहीतरी संपर्क साधून देऊ शकतो. आपल्याला माहित असतं. Whom God will use, we don't know. कुणाला देव कसं वापरेल आपल्याला काही माहित नाही. Amen. आमेन. What is the portion of them that are precious and honorable? तर जी मौल्यवान आहेत, प्रतिष्ठित आहेत, मानास्पद आहेत, त्यांचा काय वाटा आहे? What did he say here? काय लिहिलंय बघा. He didn't यशया say- 43:4 वाचा. He didn't say, I will give one man. तो असं नाही म्हणाला की एक माणूस त्याच्यासाठी मी पाठवीन, Men for you. अनेक लोक मी त्याच्यासाठी पाठवीन, कारण माझ्या नजरेत तो मौल्यवान आणि प्रतिष्ठित आहे. Sometimes we have just one friend. कधी कधी आपला एकच मित्र असतो. Day in, day out, only one friend. दिवस आणि रात्र एकच मित्र. See? And that fellow will either take you up or take you आणि down. तो एक मित्र एक तर तुला वर नेईल नाही तर खाली खड्ड्यात घालेल. Amen. कारण तुझा एकच आहे, Only one fellow. एकच मित्र आहे, एकच मैत्रीण आहे. जरा 4-5 ठेवा. Have many people. असू दे जरा सगळे घेराव. I will give men for you. मी लोक तुझ्यासाठी देईन. Men means not just male, but men means people. आणि लोक तुझ्यासाठी देईन. पुरुष स्त्रिया सगळे आले त्याच्यात. You have to pray. तुम्ही प्रार्थना Lord, करायची. प्रभू, let me be connected to the divine connector. मला जरा दैवी संपर्क साधून देणाऱ्यांच्या संपर्कात आण. Amen. Amen. And they shall be such a blessing for आणि you. ते इतका मोठा आशीर्वाद ठरतील ना See, तुमच्यासाठी. it will not be a hit and miss method. आणि असं तुम्ही निशाणा साधताय पण लागत नाहीये असं नाही होणार. It shall be according to God's तर wisdom. नक्की देवाच्या ज्ञानानुरूप होणार. Placement will come from God. आणि देवाकडनं ती नेमणूक येणार. The Holy Spirit will place the right people for your growth, for your blessing, for your needs. पवित्र आत्मा तुझ्या वाढीसाठी, आशीर्वादांसाठी आणि गरजेसाठी योग्य लोकांना तुझ्या समोर आणणार. Because he said, you were so precious in my पण sight. तो तिथे लिहिलंय बघा, यशया 43:4 परत बघा, तिथे लिहिलंय, माझ्या दृष्टीने तू फार मौल्यवान आहे. That I decided to send people for you to complete your work. आणि म्हणून मी ठरवलं की मी तुझ्यासाठी लोक पाठवणार आहे तुझं काम पूर्ण See, करायला. I'm so thankful to all those people that God has placed in my life. मी फार आभारी आहे त्या सर्व माणसांचा. मी आभारी आहे की जी माणसं देवाने माझ्या जीवनात मला दिलेली आहेत. They are such a blessing to us. कारण ती सगळी माणसं आमच्यासाठी इतका मोठा आशीर्वाद आहेत. Sometimes you will look at them and say, what? They can be a blessing to कधी pastor. कधी त्या लोकांकडे बघून तुम्ही म्हणत असाल किंवा कोणी म्हणत असेल की ये लोग क्या पास्टर के लिए ब्लेसिंग है क्या? Oh, they are a नहीं blessing. नहीं है, तुमको कुछ मालूम नहीं बेटा. Ordinary people, साधी even माणसं आहेत. ordinary people. अगदी साधी सुधी माणसं असतील ती, Because of them, I could do the work of God much better. पण त्यांच्यामुळे मला देवाचं काम फार चांगल्या पद्धतीनं करता आलेलं आहे. Yes. तर कुणाला असं कमी नाही लेखायचं. Amen. आमेन. And there are those people who have financed for this church. आणि काही लोक अशी आहेत की ज्यांनी या चर्चसाठी पैसा पुरवला मला. These are divine connectors. हे दैवी संपर्कच आहेत आणि काय. Some have left, but some are still there with us. त्यातले काही गेले पण काही अजूनही माझ्या सोबत आहेत. Some have gone to heaven. काही स्वर्गात गेले, Some are there. काही आहेत. I still respect them and honor मी them. अजूनही त्यांचा मान आणि आदर करतो. Amen. आमेन.
I still have a warm connection with them all. अजूनही त्यांच्याशी माझं उबदार नातं आहे. Amen. Amen. They are still continuing to help us. आणि अजूनही ते आम्हाला सहाय्य करत राहतात. Amen. आमेन. My wife and I, we really cherish those म्हणजे आम्ही people. खरोखर मी आणि माझी बायको त्या लोकांना तर असं जतन करून ठेवतो. Second point. दुसरा मुद्दा, Men of influence. वशिला असलेली माणसं, प्रभाव असलेली You need माणसं, men of influence. ज्या लोकांचा प्रभाव आहे, छाप आहे, अशी माणसं सुद्धा आपल्याला गरजेची असतात. Sometimes we say, कधी कधी आपण म्हणतो ना, we don't want the influence of people, we want only God. आम्हाला कुणा लोकांचा वशिला आणि प्रभाव वगैरे नकोय, आमचा देवच आमच्यासाठी करेल. No, you need even men of influence. असं नसतं बेटा, कधी कधी प्रभाव असलेली माणसं सुद्धा गरजेची पडतात. You don't always need the connectors all the time. आणि नेहमी कनेक्टच गरजेची नसतात. You also need the main person itself. मेन जो मुख्य व्यक्ती आहे तो सुद्धा गरजेचा असतो. Only having ordinary people also will not do. फक्त साधी माणसं अवतीभोवती ठेवून सुद्धा होणार नाहीये. You need the main person also. मुख्य माणूस जो आहे main त्याचं source. चालतं, मुख्य पुरवठा, मुख्य उगम, त्याच्याशी पण आपलं नातं पाहिजे. Joseph can be very gifted, योसेफ फार देणगीदार कलावान असेल, but he will still remain in the prison पण तरी तो तुरुंगात राहील until someone influences or takes him to the king. जोपर्यंत त्याच्या मार्गात असा कोणीतरी येत नाही की ज्याचं चालत असेल आणि जो त्याला राजापर्यंत पोहोचवेल. You have to have that connection to the king. असा संपर्क तो त्या राजाशी त्याचा लागला पाहिजे ना, तर राजा समोर ज्याचं चालणार आहे तो माणूस त्याच्या समोर आला पाहिजे. I know somebody has to be there to introduce you to the king. आणि मला माहितीये ना, कोणीतरी राजाशी तुझी ओळख करून देण्यासाठी मधला माणूस तर कोणीतरी पाहिजे ना. But that king also should invite you. आणि त्या राजाने तुला आमंत्रित केलं पाहिजे. Otherwise there will be many divine connectors who are connected to the king, but the king may not call you. नाहीतर मग तसे तर अनेक दैवी संपर्क साधणारे असतील राजाशी, पण राजा तुला कधी बोलवणारच नाही, असे पण नकोत. You need to have the touch of तर God. देवाचा एक स्पर्श आपल्या जीवनावर कुठेतरी पाहिजे. Joseph had the touch of God. योसेफाच्या जीवनावर जसा देवाचा स्पर्श होता, That's why the king called him. म्हणून तर राजाने त्याला बोलावलं ना की त्याला घेऊन ये. See, because he told him. कारण की तो त्याला म्हणाला Joseph is an interpreter of dreams. की तुरुंगामध्ये योसेफ नावाचा एक माणूस आहे आणि तो स्वप्नांचे अर्थ सांगतो He महाराज. revealed our dreams आमच्या स्वप्नांचे अर्थ पण महाराज त्यानेच आम्हाला सांगितले and it came to pass. आणि तसं घडून आलेलं आहे महाराज. So तर the महाराज king was म्हटले त्याला घेऊन ये. impressed. महाराजांवर छाप पडली. Amen. मग महाराज म्हटले त्याला घेऊन ये. So you need people of influence also. तर तशी प्रभाव आणि छाप आणि बोली भाषेत वशिला असलेली माणसं लागतात काम Or then you करून. will be remaining in the prison all your life. नाही तर आयुष्यभर तुरुंगातच राहाल. So many people are languishing in the same place. अनेक माणसं त्याच जागी जैसे थे अशा अवस्थेत असतात. For years they are there in that place. वर्षानुवर्ष जैसे थे या अवस्थेत अनेक माणसं आहेत. Never been lifted up. वर आलेलीच नाहीयेत, तिथून हल्लेलीच नाहीयेत. Some people have to learn on relationship. काही लोकांनी नात्यांवर थोडंसं शिकून घ्यायला हवं. Yes. नात्यांवरती काही लोकांना थोडंसं शिकून घ्यावं Some लागेल. people don't know how to develop हो, relationship. काही लोकांना नाती कशी विकसित करायची काही येतच नाही. They are all lone rangers. आणि अगदी एकटा जीव सदाशिव सारखे असतात. Always alone. नेहमी एकटे. मी जगात एकटा आलो हो एकटा बाबा, जाणार. काय यांचं हे तत्वज्ञान, एकटा आलो एकटा जाणार. अरे पण राहताना लोकांची साथ लागते, जाताना येताना एकटं जायचं. And so राहताना लोक पाहिजेत. why will he send for you? तर तुझ्यासाठी तो का पाठवेल? Why will the king send for you? राजा का मग तुझ्यासाठी बोलावणं Unless there पाठवेल? is something good in you, unless some talent is in you, unless some godliness is in you, तुझ्यामध्ये काहीतरी भक्तिमानपणा, काहीतरी चांगुलपणा दिसल्याशिवाय राजा तुला बोलावणं कशाला पाठवणार आहे? unless there is a testimony backing you, काहीतरी साक्षीचा पाठिंबा तुझ्या मागे असायला पाहिजे ना, तर मग राजा तुला बोलवेल की अरे याची साक्ष फार मोठी आहे, Amen. असं असं याच्या जीवनात झालं, याला घेऊन ये. praise God. देवाला धन्यवाद. I know many years back, मला आठवतं अनेक वर्षांपूर्वी I had gone to Nagar मी गेलो होतो अहमदनगरला. and the bank manager, बँक होती एक तिथे, त्या बँकेचे मॅनेजर they called me in the bank. त्यांनी मला बँकेत बोलवलं. It was around 12 o'clock दुपारी 12 वगैरे वाजले असतील. and the trustees were there ट्रस्टी होते बँकेचे and they took me right in the cabin आणि त्यांनी मला कॅबिन मध्ये नेलं and said, please sit on the chair. आणि म्हटले की तुम्ही खुर्चीवर बसा. I said, no, that is म्हटलं your नाही, chair. तुमची खुर्ची आहे ना No, no, सर. you sit. नाही sit तुम्ही बसा, तुम्ही बसा. and please pray for all of us. आणि प्लीज आमच्या सगळ्यांसाठी प्रार्थना करा. He stopped the bank work. आणि बँक बंद केली त्यांनी काही वेळ. बँकेचं 20 काम थांबवलं. minutes. 20 मिनिटं बँकेचं काम त्यांनी थांबवलं. No cashier was operating. काही नाही, Nobody म्हणजे was. काही व्यवहारच working. 20 मिनिटं झाले नाहीत. बँक बंद. They all announced it. त्यांनी अनाउन्सच केलं. 15-20 minutes, 15-20 मिनिटं the bank will be shut बँक down. बंद असणार आहे. And I prayed for all आणि of मी them. प्रार्थना केली सगळ्यांसाठी. हे सगळं असंच होत नसतं ना बेटा. They must have heard something. त्यांनी काहीतरी ऐकले तर नक्कीच असणार आहे. Amen. है ना? Why did the connector, that is the butler, spoke to the king? तो स्वयंपाकी जाऊन का बरं त्या राजाशी बोलला?
Say, का तो संपर्क साधून देणारा राजाशी बोलला योसेफाविषयी, because he revealed कारण त्याने the प्रगट केलं dream and the स्वप्न. dream came true. स्वप्नाचा अर्थ सांगितला, स्वप्न खरं ठरलं. See, है ना? he must have prayed for that butler. त्याने प्रार्थना केली असेल मग त्या स्वयंपाकासाठी. What you sow, you shall reap. तसंच तुम्ही जे पेरता ते कापणार आहात. Cast your bread on the waters, भाकर पाण्यावर सोड बेटा, and it will come back to you after some time. येईल काही दिवसांनी तुझी भाकर तुझ्याकडे परत येईल. तू सोडतं खरी, It will come to you when you need it most. आणि जेव्हा तुला खूप गरज असेल तेव्हा ती भाकर तुझ्याकडे येईल, पण सोडायची तयारी ठेवा. Amen. Amen. All of us will need this kind of influence. आणि आपल्याला सगळ्यांनाच अशा पद्धतीच्या वशिल्याची आणि छाप आणि प्रभाव असलेल्या माणसांची गरज तर Amen. पडणार लागतात अशी माणसं. Economic influence, काही आर्थिक छाप, financial influence. काहीतरी आर्थिक छाप म्हणा, Because we live in evil times. कारण की आपण वाईट काळात जगतोय ना. Because there are people who are wanting to take advantage of कारण काही us. माणसांना आपला गैरफायदा उचलायचा असतो, And we have our limitations. आणि आपल्याला तर मर्यादा असते, त्याच्या पुढचं आपल्याला ना दिसतंय ना कळतंय. There are people placed on the top for your benefit. काही लोक वर तुझ्या लाभासाठी ठेवलेली असतात. Amen. Amen. And that is where many Christians fail. आणि तिथे अनेक ख्रिश्चन माणसं अपयशी होतात. Either they will only take and never give, or never have relationship for divine connections. एक तर नुसतं घेणार आणि दैवी नात्यांसाठी काही जागाच ठेवणार नाही, असेही काही ख्रिश्चन असतात. Some don't receive favor from God काही लोक देवाकडचा अनुग्रह आणि कृपा स्वीकारत नाहीत, because they don't flow even with their spouses. कारण जीवन साथीदारांबरोबर, नवऱ्याबरोबर, बायको बरोबर सुद्धा धड राहत नाहीत. Sometimes if you have to flow with your wife. हो, कधी कधी तुम्हाला तुमच्या बायको सोबत नीट व्हावं, राहावं, सगळं लागेल. She can be a good connector to the things of God. आणि कदाचित तुझी बायको देवाच्या दैवी गोष्टींशी तुझा संपर्क करून देण्यामध्ये सगळ्यात चांगली असेल. तुला काय ठाऊक आहे? He who findeth a wife ज्याला- findeth a good thing and receives हा, फेवर फ्रॉम द लॉर्ड. favor from God. ज्याला पत्नी सापडते त्याला काहीतरी चांगलं सापडतं आणि त्याला देवाकडनं कृपा प्रसाद होतो, असं पत्नी विषयी लिहिलंय. Say, you need to flow with your wives. तर पत्नी सोबत, स्वतःच्या पत्नी सोबत आपण व्हायला You राहायला have to शिकलं flow पाहिजे, with your husbands. आणि स्वतःच्या पती सोबत राहायला वागायला शिकलं पाहिजे. Two can chase. दोघ जण 10,000. 10,000ला One can chase 1,000. One can chase 1,000. Two can chase 10,000. Praise 10,000. God. दोघं 10,000ला पळवतात. Don't go through life having a hurt relationship behind you. तर तुमच्या पाठीमागे असं वाईट आणि रुसवा वाटलेली नाती घेऊन चालू नका. Amen. आमेन. You know, Esther was placed on the top. एस्थेरला वरच्या जागी ठेवलं. तुम्हाला ठाऊक आहे? Why? का ठेवलं? For a reason. काही कारण होतं म्हणून ठेवलं ना. For the salvation of the Jews. यहुदी माणसांच्या तारणासाठी एस्थेरला वरच्या जागी ठेवलेलं होतं. Everyone is placed somewhere for a divine purpose. बघा, प्रत्येक माणसाला काहीतरी दैवी संकल्पाने देवाने तिथं ठेवलेलं असतं. तर जिभा Not only आवळा. to receive blessings, but to give blessings आणि also. To फक्त be a आशीर्वाद blessing for घ्यायला others. नाही, फक्त आशीर्वाद घ्यायला नाही, आशीर्वाद द्यायला सुद्धा आपण दुसऱ्यांसाठी आशीर्वाद ठरलं पाहिजे. प्रत्येकाला देवाने काहीतरी संकल्पानं ठेवलंय म्हणून Amen. जिभा कट, आवळा. If Mordecai had not adopted her, जर मर्दखयाने एस्थेरला दत्तक घेतली नसती she wouldn't have reached the top place. तर एस्थर त्या वरच्या जागी पोहोचलीच नसती. Everyone is placed and can become a divine connector for your destiny. प्रत्येकाला देवाने नेमलेलं आहे, ठेवलेलं आहे. कधी ना कधी कोणीतरी त्यातला दैवी संपर्क तुझ्यासाठी लावून देणारा निघू शकतो. Success always comes when right relationships are formed. योग्य नाती बांधली गेली की यश येतच. A person who is alone will never be successful. पण जो व्यक्ती एकटाच आहे तो कधीही 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 यशस्वी होणार नाही. Every person in this world, if you see him on the top, he has taken some kind of help somewhere. या जगातला जो कोणी टॉप मोस्ट मोठ्या पदावर गेलेला माणूस तुम्ही बघत असाल ना, तर तुमच्या लक्षात येईल की ह्याने अनेक लोकांकडनं मदत घेतलेली आहे म्हणून एवढ्या वरच्या पदाला हा आलाय. Somebody has pushed him. कोणीतरी त्याला धक्का दिलाय, ढकललंय. Nobody does it alone. एकट्यानं कुणाच्यानं होत नाही बेटा. Nobody. Let him be the greatest businessman. मग असू दे तो मोठ्यातला मोठा व्यापारी, व्यावसायिक, बिझनेसमॅन, माणसं तर लागतातच साथीला. Somewhere he must have sold something and people must have bought it. आणि कुठेतरी त्याने काहीतरी विकलं असेल, लोकांनी ते विकत घेतलं असेल. Amen. है ना? Even a shopkeeper, unless you buy things, he will not come up. एखादा दुकानदार सुद्धा जोपर्यंत त्याच्या दुकानात जाऊन आपण गिऱ्हाईक काही माल विकत घेत नाही तोवर तो दुकानदार वर येणार नाही. You may buy ordinary toilet slippers from him, आणि but you are the कदाचित- cause for him to rise up. कदाचित तुम्ही साध्या स्लिपर्स त्याच्याकडनं विकत घेत असाल, पण तुम्हीच कारणीभूत आहात त्याच्या उत्कर्षाला. त्याच्या एकाची 2 दुकानं झाली का, आणि मी पण त्याचे एक गिऱ्हाईक आहे. The worldly moving is very different. म्हणजे जगिक व्यवहार वेगळे असतात. You don't form right relationship only for the purpose of promotion. म्हणजे तुम्ही फक्त वर यायला नाती बांधू नका असं मतलबी राहायचं नसतं, But it must be in your heart all the time. पण हृदयामध्ये नेहमी हे असायला हवं. Say,
Anyway, people can understand whether you're true or fake. आणि कसंही असो शेवटी लोकांना पण कळतच ना की आपली वागणूक खरी आहे का खोटी आहे. माणसं पण सगळी बुद्धिहीन तर नाही ना, बुद्धी सगळ्यांनाच आहे. People know whether you're just using them as a stepping stone. आणि समोरच्या माणसाला पण कळतच की आपण त्याला वापरतोय फक्त पायरी म्हणून का खरोखर आपला त्याच्यावर जीव You're आहे, genuinely having a relationship. का खरोखर आपलं त्याच्याशी नातं आहे, का आपण फक्त त्याला वापरणार आहे आणि मग फेकणार आहे. हे समोरच्याला सुद्धा कळतं बेटा. Amen. आमेन. In other words, you are a friend not in prosperity, but you are a true friend. That is what Jesus taught us. म्हणजे याचा अर्थ काय की येशूंनी आपल्याला असं शिकवलं की फक्त समृद्धीतला मित्र नाही तर तुम्ही सदोदित मित्र असा. You don't have friends just because you can get something out of them. म्हणजे आपल्याला त्या मित्रांकडनं काहीतरी मिळणार आहे म्हणून फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी ती मैत्री ठेवू नका. नेहमी अशी मैत्री चांगली नसते. You are a friend because you just want to form a relationship with people. तू मैत्री केलीयस कारण की तुला लोकांशी नातं बांधायचंय असं तत्व असावं, मतलबी नसावं. But as long as you want to be only an individual person all your life, पण जोवर तुला एकट्यालाच राहायचं आणि तुला कोणीच नकोय you will always face failure in your life. तर तुला नेहमी तुझ्या जीवनात अपयशाला तोंड द्यावं लागणार. See, माझं I- एक तत्व आहे, यूज देम अँड लव्ह देम, यूज देम अँड थ्रो देम नवे, यूज देम लव्ह देम, या तत्वावर मी चालतो. I was always an introvert. आणि मी तर नेहमी एक असा बंद असा माणूस होतो. फारसा मी लोकांमध्ये मिसळायचा नाही. Never used to mix up with people. फारसा लोकांमध्ये मी मिसळणारा नव्हतो. And माझा स्वभाव people होता. mistook it as pride. आणि लोकांनी मग गैर समज केला त्याचा आणि लोकांना असं वाटलं की माझ्यात गर्व आहे. But it's not pride. पण तो काही गर्व नाही. It was the lack, आमच्यात जी उणीव होती, त्रुटी होती, त्यापायी आमचे स्वभाव असे a झाले. fear of being rejected. आणि जे नाकारलेली जी एक भावना आणि भीती आमच्या हृदयामध्ये घर करून बसली होती त्याच्यापायी असं झालं So it's better not to move with those people. की त्या लोकांबरोबर नको बाबा आपण जाऊन बसायला. What if you are insulted? आपला अपमान वगैरे झाला तर नको बाबा लोकांमध्ये आपण नको बसायला, लोकांमध्ये नको बसायला. And some people took it as pride. आणि मग लोकांना असं वाटलं, लोकांनी त्याचा गैरअर्थ काढला आणि लोक म्हटले की यांच्यात गर्व आहे. But after I came to the Lord, पण मग जेव्हा मी येशूकडे आलो त्यानंतर God put me in the midst of the देवाने people. मला लोकांच्या मध्ये आणून टाकलंच ना. Taught me what love is. आणि देवाने मला शिकवलंच ना प्रेम म्हणजे काय. And so when He loves you, तर जेव्हा तो तुझ्यावर प्रेम करतो, you never lack in loving or treating people जेव्हा in प्रभू the तुझ्यावरती right way. प्रेम करत असतो तेव्हा दुसऱ्यांवर प्रेम करण्यात तुझ्यात काही त्रुटी सापडत नाही. Say, and मग तू भरमसाठ प्रेम दुसऱ्यांना सुद्धा देतो कारण त्याने तुला तेवढं दिलंय. because you have built your self-image कारण तू by the स्वप्रतिमा, love of Jesus. कारण येशूंच्या प्रेमावर तू तुझी स्वप्रतिमा आता बांधली आहेस. Amen. आमेन. You know, once there was a time, एकेकाळी एक वेळ अशी होती, Bible says, बायबल म्हणतं the Greeks wanted to meet Jesus, हेलेंडी लोकांना, ग्रीक लोकांना येशूंना भेटायचं होतं but they एकदा. had to go to Andrew. पण मग त्यांना अँड्रूकडे जायला लागायचं Andrew took them to Peter, आणि अँड्रूने त्यांना पीटरकडे नेलं, and then Peter took them to Jesus. पीटरने त्यांना येशूकडे नेलं. हा, कळतंय It ना? works that way. असंच काम होतं, असंच होतं बरं का काम. अँड्रूला भेटतात, मग अँड्रू त्यांना पीटरकडे नेतो आणि मग पीटर त्यांना येशूकडे नेतात. The centurion also wanted connections to meet Jesus त्या सेनापतीला पण काहीतरी संपर्क लागलाच ना येशूंशी भेटायला मधला because दुवा. his slave was very sick. कारण त्याचा गुलाम, त्याचा चाकर फार आजारी पडला. How can he meet Jesus? आता येशूंना तो कसं भेटणार, असं बेधडक जाऊन तर भेटता येत नाही. He's a Roman man. आणि तो रोमी माणूस आहे, Yeah, he's a Jewish person. रोमन माणूस आहे आणि हा यहुदी आहे. Who will introduce? तर कोण ओळख करून देईल But माझी? praise God, he had good friends among the Jews. पण देवाला धन्यवाद की यहुदी लोकांमध्ये त्याचे चांगले मित्र होते. And he had built a synagogue also for them. आणि त्याने एक सभागृह पण यहुदी लोकांना बांधून दिलं होतं. ती जमेची बाजू A झाली. good work he had म्हणजे done. चांगलं काम त्याने केलेलं होतं. And the Jews were ever ready to help him. आणि म्हणून यहुदी लोक अगदी नेहमी तयार असायची त्याला मदत Say, करायला. why did they help him? का त्याला मदत केली त्यांनी? Because when they went to Jesus, कारण जेव्हा ते येशूकडे गेले they said, ते म्हणाले, Lord, प्रभू you have to attend to his case. हा जो माणूस आहे ना, ह्याचं जे काही गारण आहे ते तुम्ही ऐकलंच पाहिजे. His servant is very sick. त्याचा चाकर फार आजारी आहे, You have to heal him. त्याला तुम्ही बरं केलंच पाहिजे प्रभू. Please प्लीज गुरुदेव take out time. वेळ काढा आणि ह्याचं काम करून द्या. Why? का? Because कारण he built synagogue for us. त्याने आमच्यासाठी सिनेगॉग बांधून दिलाय, सभागृह बांधून दिलाय. Jesus said, I will surely येशू do it. म्हणले नक्की, लगेच करतो, Immediately. लगेच. Your good deeds will always be respected and appreciated. तसं तुमच्या चांगल्या कामाला नेहमी आदर मिळून कौतुक मिळणार आहे. Whatever you do, जे काही तुम्ही कराल God will honor that work. देव त्या कामाचा मान करेल बेटा. Don't say nobody is watching me. असं नका म्हणू, कोणी माझ्याकडे बघत नाही, कुणाचंच माझ्याकडे लक्ष नाही, I don't know. मला काही माहित नाही, Will I ever come up in मी कधी life? वर येणार की नाही. Continue doing good. जे चांगलं आहे ते करत राहा. Your good deeds are recorded in the book of remembrance. तुझं चांगलं कर्म आठवणीच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. At the right time of your need, help will come. आणि तुझ्या अडचणीच्या आणि गरजेच्या वेळेला तुला मदत नक्की मिळणार आहे.
Another case. अजून एक You know, पीटर परत पीटर. there was a time, वेळ होती एक, Bible says about one lady named Lydia. बायबल एका लुदिया किंवा लिडिया नावाच्या स्त्रीविषयी सांगतं. She died. ती वारली प्रेषितांच्या कृत्यात. And all these people came running to Peter. आणि हे सगळे लोक पेत्राकडे धावत आले Please come की प्लीज चला and raise her up from the dead. आणि तिला मेलेल्यातनं परत जिवंत करा. Why did they do that? का असं का केलं त्यांनी? Because कारण she used to stitch clothes for them. She used to bless them with the substance. She used to help them. ती लिडिया त्यांच्यासाठी कपडे शिवायची, त्यांना मदत करायची. And so they were really hurt when she died. तर त्यांना वाईट वाटलं ती वारल्यानंतर. And they said, तर ते म्हणाले we have to bring Peter here. आपण पेत्राला इथे आणायलाच हवं. And that's how she was raised to आणि life. अशा पद्धतीनं ती लिडिया मेलेल्यातनं परत जिवंत झाली. Amen. आमेन. You know, the world is moving faster than you. जग तर तुझ्यापेक्षा फार पटापटा पुढे चाललंय And बेटा. there are people already there in the cabin of the boss pleading for the हो ना. increment. आणि काही लोक बॉसच्या कॅबिन मध्ये ऑलरेडी भीक मागितल्यासारखी त्यांना पगारात वाढ आणि बढती मागतायत. By the time you go to work, they are already in the boss's office. हो, तू कामावर रुजू होईपर्यंत ते तुझे साथीदार बॉसच्या कॅबिन मध्ये गेले सुद्धा. Because you are here in the New Year service celebrating Christmas and New Year कारण की service. तू इथे नवीन वर्षाच्या उपासनेचा आनंद घेत होता And that day you didn't go to work. आणि त्या दिवशी त्या आनंदापायी तू कामाला गेला Your नाही. colleague is in the boss's office तर तुझा साथीदार बॉसच्या कॅबिन मध्ये घुसून त्याचा कार्यक्रम करून आला and pleading, please give me increment. आणि अशी भीक मागून आला की प्लीज माझ्याकडे नजर ठेवा बॉस, मलाच तुम्ही पगारात वाढ द्या. And boss has given increment and then you go the next day, you हो, don't get it. आणि बॉस झाला फिदा आणि बॉसने देऊन टाकलं त्याला. दुसऱ्या दिवशी तुम्ही गेला, तुम्हाला नाही मिळालं. But don't worry. पण काळजी नका करू. That's why your good deeds will open doors, miracle doors for you. म्हणून तर to तुमची operate for चांगली you. कामं तुमच्यासाठी काहीतरी चमत्काराचं दार उघडणार आहे. Amen. आमेन. Otherwise you will remain in the backward condition. नाहीतर तुम्ही पाठीमागेच राहाल कुठेतरी. Jesus said, येशू बोलले, the people of the world are more wiser than these believers. जगातली माणसं बिलियर लोकांपेक्षा फार सुज्ञ आणि शहाणी आहेत. Yes, Jesus said. येशू बोलले The unbelievers are more wiser than the believers. अविश्वासू लोक बिलिवर लोकांपेक्षा फार सुज्ञ आणि शहाणी आहेत असं येशू बोलले. They know त्यांना माहित असतं how to get things out of people. की लोकांकडनं कशी कामं करून घ्यायची. बिलियर म्हटल्यानंतर एका वेगळ्याच जगात असतात. Say, they are very crafty people. ते असे युक्तिवान असतात. They will use all methods to get their work done. हे जे जगातले असतात ते युक्तिवान असतात, शहाणपण वापरतात आणि त्यांच्याकडनं आपली कामं करून घेतात. What will you do? तुम्ही काय करणार? You cannot do those tricks. तुम्हाला तसल्या तर युक्त्या करता येणार नाही. You can just lift up holy hands. तुम्ही फक्त आपले पवित्र हात वर करू शकता Lord, की प्रभू I didn't go to work today. आज मी कामाला गेलो नाही I went for the New Year service. कारण की मी सभेला गेलो होतो. But take charge of my boss. पण माझ्या बॉसचा ताबा घे. You said in your word, तुझ्या वचनात तू बोललाय the heart of the king is in the hands of God. राजाचं हृदय देवाच्या हातात आहे. He gives it course as he gives course to the river. नदीच्या पाण्याला ओघ देतो तसं देव त्याच्या हृदयाला ओघ देतो. Tomorrow morning, उद्या सकाळी let my boss call me माझा बॉस मला बोलू दे and give me a raise. आणि मला पगारात वाढ देऊ दे. पण ते चर्चच्या सभेला आलं तरच होईल असं नाही तो बंदे बैठेंगे घर पे यूट्यूब लगा के मैं मैसेज सुन रहा था वैसा नहीं होता. So the worldly people are very clever. तर म्हणायचा अर्थ काय? जगिक लोक हुशार असतात. What will you do? तुम्ही काय करणार? Will you use worldly means and methods? तुम्ही काय जगिक रीती वापरून आता ह्या सगळ्या उद्योगांना साध्य करणार आहात? No, you need to please God in everything. आपल्याला शेवटी सगळ्यामध्ये देवालाच प्रसन्न करायचंय And He will move things for you. आणि देव तुझ्यासाठी गोष्टी पुढे करेल. Fill up the book of remembrance. आठवणीचं पुस्तक भरून काढ तुझ्या नावाने. Fill up the book of remembrance. आठवणीचं पुस्तक तुझ्या नावाने भरून जाऊ दे. देवासमोर तुझं नाव सारखं आलं पाहिजे. जय श्री जय श्री जय. कोण आहे ही जय श्री? Say, he should say, oh, so many pages are filled up of this एवढी person. पानं भरली हिच्या नावाने. ही आहे कोण? And God will send for divine connectors. आणि देव दैवी संपर्क साधून देणारा तुमच्या जीवनात्मक Praise God. देवाला धन्यवाद. Third point, तिसरा मुद्दा, gifted people you need. तुम्हाला ना तुमच्या जवळ कलागुणी लोकांची देणगी असलेल्या लोकांची You गरज आहे. need gifted people. म्हणजे कलागुणी लोक तुम्हाला तुमच्या अवतीभोवती हवीत. Say, if you see in the spiritual realm, आध्यात्मिक स्तरात जर तुम्ही पाहिलं, if somebody has the power of God, समजा कोणामध्ये देवाचं सामर्थ्य आहे he is a gifted person. तर तो एक कलागुणी माणूस आहे. त्याला देवाने दिलेलं दान आहे. You need to flow with such people. आणि अशी लोक जर लक्षात आली तर त्यांच्यासोबत वाहायचं. Amen. त्यात Somebody's आपली got the भलाई आहे. anointing. Somebody has got the gifts. कोणावर तरी अभिषेक आहे, कोणाकडे ती दानं देणग्या आहेत, Somebody has got the power of God. कोणाकडे तरी देवाचं सामर्थ्य आहे.
You need to flow with त्या them. अशांशी तर आपण व्हायलाच हवं Don't ever become enemies with them. आणि कधी त्यांच्याशी वैर घ्यायचं नाही. Bible says, बायबल म्हणतं ना, believe in God, देवावर विश्वास ठेवा believe in the prophets, आणि संदेष्टांवर सुद्धा विश्वास ठेवा, and then you shall be lifted up. म्हणजे तुम्ही वर याल. See, look at Miriam. मिरियाम बघा, She was leprous. तिला कोड फुटलं, She could not go to Moses. नाही मोशेकडे जाऊ शकली ती. Aaron went अहरोन गेला on her behalf तिच्या वतीनं and pleaded before Moses, आणि अहरोनाने विनंती केली मोशेला please pray for our sister. की आपल्या बहिणीसाठी तू प्रार्थना कर ना प्लीज. Then Moses prayed for मग her. मोशे आला आणि मिरियामसाठी प्रार्थना केली. तिघ सख्खी भावंड And then she was healed. आणि मग ती बरी झाली. Even in the family, परिवारात सुद्धा you need to have a middle person. एक मधला दुवा कोणीतरी पाहिजे. Praise God. आमेन. Never be hurt with any man of God. आणि कुठल्याही देवाच्या सेवकावर तर रुसूच नका. It's very important that you flow with gifted people. हे फार महत्वाचं आहे की तुम्ही ज्याच्यावरती देवाच्या देणग्या आहेत आणि दानं आहेत त्यांच्याबरोबर व्हायला राहायला शिकलं पाहिजे. Amen. आमेन. Like I told you, जसं मी तुम्हाला सांगितलं, whenever we used to meet brother DJ Dinakaran, we used to sit at Je- his feet. जेव्हा केव्हा डीजे दिनकरन अंकलला आम्ही भेटायचो, आम्ही त्यांच्या पायाशीच बसायचो. हम कभी बैठे ही नहीं अंकल He के used to say, साथ. come and नीचे. sit. No, brother. अंकल म्हणायचे ऊपर बैठ. नहीं हमारी जगह ही नीचे. Once on the stage, he forced me to sit next to him. एकदा स्टेजवर अंकलनी मला बळजबरीनं त्यांच्या शेजारी बसवलं. In some crusade, I don't इथे remember. इथे का कोल्हापूरला इथेच कुठेतरी. He saw me, अंकलनी मला पाहिलं, called me, मला बोलवलं sit next to आणि me. मला म्हटले शेजारी बस माझ्या. I said, no, brother. म्हटलं नको अंकल. Now you sit on the नाही stage. बस माझ्या शेजारी, मी सांगतोय ना. You know how the committees, they don't allow anybody कमिट्या to कशा असतात माहितीये ना, कमिट्या कोणाला जवळ येऊ नाही देत. वो पारे करी बहुत स्ट्रॉंग रहते. Lot was अंकल नाही म्हणजे उत्सव मूर्तींनी स्वतःच आमंत्रण दिल्यावरती आम्हाला कोण नाकारणार आहे मग. Lot was blessed as long as he was with Abraham. लोट जोवर अब्रामा बरोबर होता तो आशीर्वादित झाला. The moment he got disconnected from पण him, ज्या क्षणाला त्याने अब्रामाशी संबंध तोडला, Lot fell. लोट पडला. Say, you need discernment. असं नाही, जरा ओळखून घ्यायची, कुवत ठेवायची बेटा. You need to know who is gifted in what. हा, आपल्याला कळायला हवं ना, एवढी बुद्धी तर आपल्यात आहे ना की कोणावर देवाने काय देणग्या आणि दानं दिलेली आहे. Use your wisdom. तर आपलं ज्ञान वापरा ना. Why did David marry Abigail? दाविदाने का अबिगेलशी लग्न केलं? Why? का केलं? Because she was full of wisdom. कारण ती ज्ञानाने भरलेली होती, सुज्ञ होती फार. He said, I don't want this Saul's daughter. तो म्हणला ही शौलाची कन्या नको मला. She's useless. हा, काय कामाची नाही. When I dance before the ark, she is हो, fighting there. कराराच्या कोशासमोर मी नाचतोय, माझी भांडतीये. Oh, this Abigail. अबिगेल पाहिजे, Wise lady. एकदम सुज्ञ, कृपा आणणारी. I'm telling you, मी सांगतो ना, men folk, पुरुषांना if you get a wise lady in your life, तुझ्या जीवनात जर बेटा तुला सुज्ञ बायको मिळाली, 80% of your problem is 80% gone. तुझ्या समस्या सुटल्या. Yes, I'm telling you. 80% समस्या सुटल्या म्हणायच्या, पण बायको सुज्ञ पाहिजे. She has to be wise. बायको हुशार आणि सुज्ञ आणि शहाणी पाहिजे. Praise God. देवाला धन्यवाद. David was very wise. दावीद फार हुशार होता. He said, this lady has got wisdom. दावीद म्हटला हिच्यामध्ये ना खूप सुज्ञता आणि शहाणपण आहे. Because she guided David correctly. का अबिगेलने दाविदाला बरोबर मार्गदर्शन केलं की सर ऐसा नहीं ऐसा करो तो बचेंगे. Because कारण David was going to kill Nabal. दावीद ठार मारणार होता नाबालाला, Isn't it? है ना. But she said, don't do that. पण ही मध्ये आली आणि म्हणाली की नको असं करू नका. You are a king. तुम्ही राजा आहात, Very soon you'll be a king. फार लवकर तुम्ही राजा म्हणून बसणार आहात. It doesn't suit you. असं नाही शोभत तुम्हाला, Don't do that. नका करू असं. Nabal is a fool. तो नाबाल मूर्खच आहे हो, You are the next king. पण तुम्ही पुढचे राजे आहात. Then he held himself. मग दावीद जरा असा स्वतःला Thank you, Abigail. Thank you. थँक्यू हा अबिगेल, तुला धन्यवाद, नाही तर मी तर आज त्याला मारूनच आलो असतो. So next day he went with a bouquet and said, I propose. मग पुढच्या दिवशी गेला फुलांचा गुच्छ घेऊन आणि मागणीच घातली तिला, विल यू मॅरी मी. You need gifted people around you तशी देणगी असलेली, दानं असलेली माणसं तुमच्या अवतीभोवती तुम्हाला गरजेची आहेत, who will guide you in all affairs of life. जी तुम्हाला आयुष्याच्या सगळ्या भागांमध्ये नीट चालवतील. Don't move around with foolish people. मूर्खांच्या सोबत तर राहूच नका. Amen. आमेन. Unless of course you are trying to bring him to the Lord. हा, त्या मूर्खाला प्रभूकडे आणायचा प्रयत्न जर तुझा सुरू असेल तर ठीक आहे, But don't finally become like them. पण शेवटी मूर्खासोबत मूर्ख बनू नको. See, today we need gifted people more than sincerity to get the job done. आज ना प्रामाणिकतेपेक्षा दानं असलेली माणसं आपल्याला कामं करून घेण्यासाठी महत्वाची आहेत. Yes, sincerity has its own place. अर्थातच प्रामाणिकतेला प्रामाणिकतेची स्वतःची जागा आहे, मी नाकारत नाही. Every believer should be sincere. आणि प्रत्येक बिलीवर प्रामाणिक असलाच पाहिजे, ते वेगळं शिकवायची गरज नाही म्हणून मी म्हणतोय. But only sincerity will not do unless you have got gifts.
पण ती प्रामाणिकता फक्त मदत करणार नाहीये, तुझ्यामध्ये तशी दानं आणि कलाई असायला हव्यात. Amen. Amen. If you cannot sing and we put you हो on the ना. stage, what is the use? तुला गाता येत नाही, तुझे सूरच लागत नाहीत आणि तुला जर स्टेजवर उभं केलं गायला तर काय होईल? No, I'm very sincere. नाही नाही, मी प्रामाणिक. अरे पण प्रामाणिकतेनं बेसूर आहेस. क्या करे उस बेसुरा का? So right from the worship team to the staff to the elders to the pastors तर to अगदी the members. वरपासून खालपर्यंत, म्हणजे आराधनेची आपली क्वायर, त्या क्वायर पासून ते खाली स्टाफ म्हणा, एल्डर म्हणा, पास्टर म्हणा, फार बाहेरपर्यंत We want gifted people. आपल्याला कला असलेली, दानं असलेली माणसं पाहिजे. And everybody has got a certain gift. आणि सगळ्यांकडे काही ना काही दान असतंच बेटा. And use them. आणि त्यांना वापरायचं. Praise God. देवाला धन्यवाद. You know, when Sandra came on the scene, she started Oh. picking up all gifted people. सँड्रा जेव्हा आता ऍडमिनिस्ट्रेशनच्या चित्रात आली आहे ना, सँड्राने अशा दानं आणि देणगी असलेल्या लोकांना इतकं छान वेचलंय ना. Praise God. आय एम सो प्राऊड ऑफ सँड्रा. And the grace of God is upon the आणि people. देवाची कृपा लोकांवर आहे. Amen. आमेन. And youngsters will come. आणि मग जवान पिढी पुढे येते ना. Sometimes you have to tap them. Sometimes they will come forward. कधी कधी जवान पिढीमध्ये आपण थोडंसं त्यांना टॅप करावं लागतं. कधी कधी ते स्वतःहून पुढे येतात. जॉशुआ जनरेशन नुसतं बोलून होणार आहे का? उस जनरेशन को आगे लाना भी पडेगा ना बेटा. Isn't it? है की नाही? पटतंय का? Many times you don't have to run after them. अनेक वेळेला काय होतं, मग ह्यांच्या मागे पळायची गरज भासत नाही. If you have to ask them 100 times, 100 वेळेला जर एखाद्याला आपल्याला विचारावं लागलं then it will come with side effects also. तर मग त्याचे साईड इफेक्ट पण सोबत येणारच आहेत, की 100 वेळेला ह्यांना सांगायला लागतं. So you can imagine what kind of help that will be for मग you. कल्पना करा, 100दा सांगून शेवटी हा कामाला आलाय, ते काम पण कसं असणार आहे? अर्ध गाभाळ. तुम्ही विचार करा. They should come driven by तर God. असं नाही, देवाने चालवल्यासारखे लोक मदतीला पुढे Like आले Paul पाहिजे. says, love constraineth me. जसं पॉल म्हणतो, प्रेम मला गळ घालतं, तसं पाहिजे. They should be like Ruth, whose feet was Oh. put in Boaz's feet. रूथ सारख्या मुली पाहिजेत, रूथ सारखे लोक पाहिजेत, की जिची पावलं बोआजाच्या शेतात आपोआप पडली. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. I think so. I will stop here. मला असं वाटतं की मी इथे थांबवतो. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, we thank you for everything that you have done in our lives. जे सगळं तू आमच्या जीवनात केलंयस त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. For us and for our family in the year 2023. आमच्यासाठी आणि आमच्या परिवारासाठी 2023 मध्ये तू जे काही केलंस त्याबद्दल तुला धन्यवाद. We appreciate you, Lord, for bringing us and our family to the end of this year and helping us to step into 2024. आम्ही तुझा गौरव करतो, आम्ही तुझं कौतुक करतो की आम्हाला आणि आमच्या परिवाराला तू सहाय्य केलं 2023 मध्ये आणि संपूर्ण वर्ष सांभाळून आम्हाला वर्षाच्या अखेरीला आणलंस. We confess and repent of any sin in our life. आम्ही कबूल करतो आणि आमच्या जीवनात जे काही पाप आमच्याकडनं झालं असेल त्याचा पश्चाताप करतो. Please forgive us. प्लीज आम्हाला क्षमा कर. Father, देव बाप्पा, if we have not been too dedicated in 2023, 2023 मध्ये आमचं समर्पण जर कमी पडलं असेल, once again, परत एकदा we recommit ourselves to you आम्ही स्वतःचं समर्पण तुला परत करतो. in a fresh way. ताज्या रीतीनं, नवीन रीतीनं घे माझं जीवन We dedicate our life to you. आणि आमचं जीवन तुला समर्पित करतो. We promise that we will be regular to church services. तुला वचन देतो की चर्चच्या सभांना आम्ही नियमितपणे येऊ. We promise that we will do something for your kingdom. तुला वचन देतो की तुझ्या राज्यासाठी आम्ही काहीतरी करू, So that at the end of the year, अशासाठी की या वर्षाच्या अखेरीला the book of remembrance will be full. आठवणीचं पुस्तक भरून जावं माझ्या नावाचं. Lord, प्रभू, we pray आम्ही प्रार्थना करतो you remove anything and everything in our life that will hinder the answer for these prayers. आमच्या जीवनात जे काही असं असेल की ज्यामुळे या प्रार्थनेला उत्तर मिळणार नाही, ती सगळी अडचण काढून लाग. Father, देव बाप्पा, as 2023 has ended, 2023 जसं संपलेलं आहे, we believe also all our worries and pain and delay and sickness end. आम्ही विश्वास ठेवतो की आमची सगळी काळजी, चिंता, आजारपाजार, रोगराई, टेन्शन सुद्धा संपलंय In the name of Jesus. येशूंच्या नावात. माखाराबाशंतरू, We receive आम्ही स्वीकारतो all that you have packaged for us in the year 2024 today in the name of Jesus. 2024 साठी जे काही पार्सल तू आमच्यासाठी पॅक करून तयार ठेवलंयस ते आम्ही आजच स्वीकारतो येशूंच्या नावात. The battles we have fought in 2023 has expired. 2023 मध्ये जी युद्ध आम्ही लढली ती आता संपली, ती गेली, ती मेली. It has got no power on our lives. आता त्यांचं आमच्यावरती काही सामर्थ्य राहिलं नाही.
If it could hold us, it would have held us. जर ती युद्ध आम्हाला धरून ठेवू शकली असती तर आम्ही अडकून राहिलो असतो. If it could have defeated us, could have killed us. ती युद्ध जर आम्हाला पराजयी करू शकली असती तर आम्ही त्या युद्धांमध्ये ठार मेलो असतो. But today, पण आज as we stand here alive, जसं या वेदीवर आम्ही जिवंत उभे आहोत, that means we are victorious in Christ याचा अर्थ Jesus. ख्रिस्त येशूत आम्ही महाविजयी आहोत. The devil could not defeat us. सैतान आम्हाला पराजयी करू शकला The नाही. devil could not kill us in 2023 सैतान 2023 मध्ये आम्हाला ठार मारू शकला नाही. because of the grace of God. देवाच्या कृपेमुळे. And we are alive to see 2024. आणि पहा आज आम्ही जिवंत आहोत 2024 पाहायला. We receive the anointing to excel and power in all ways in the new year in the name of Jesus. या नवीन वर्षासाठी लागणारा सगळा अभिषेक, वाढता अभिषेक, उत्तम अभिषेक आम्ही स्वीकारतो येशूंच्या नावात. I decree that in 2024 you shall triumph. 2024 मध्ये तुम्ही विजयी होणार असं मी घोषित करतो. I decree that you shall succeed. 2024 मध्ये तुम्ही यशस्वी होणार. I decree that you shall prosper. 2024 मध्ये तुम्ही समृद्ध होणार. Not by power, not by might, nor by wisdom, but by the Spirit of God. बलाने नाही, पराक्रमाने नाही, तर देवाच्या आत्म्याद्वारे तुमचं काम होणार. In the name of Jesus. येशूंच्या नावात. शखराबा संतोरतो करोमा. We receive unlimited spiritual covering of protection and provision for the year 2024 in the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये 2024 साठी अमर्यादित असा सगळा पुरवठा आणि संरक्षण आम्ही स्वीकारत आहोत येशूंच्या नावात. We decree that all the losses, आणि आम्ही असं घोषित करतो की सगळं नुकसान, all the sicknesses, सगळे आजार, all the delays, आणि सगळे उशीर, all the disappointments, सगळी नाराजी, all the failures, सगळं अपयश, all the setbacks, आणि सगळी माघार, all the hindrances, सगळ्या अडचणी, all the attacks सगळे हल्ले that we encountered in 2023 ज्यांना आम्हाला 2023 मध्ये तोंड द्यावं लागलं will not cross over with us in this new year 2024. ते ओलांडून आमच्या सोबत 2024 मध्ये येणार नाही. In the name of Jesus. येशूंच्या नावात नाही येणार. Halt and stop in 2023. ते सगळं थांबणार, थांबलं येशूंच्या नावात 2023 मध्येच. 2024 only angels are surrounding us. 2024 मध्ये फक्त देवाचे दूत आमच्या अवतीभोवती आहेत. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In 2024 2024 मध्ये you shall recover totally everything the enemies took from you in the mighty name of Jesus. जे काही शत्रूने तुझ्यापासून घेतलेलं आहे त्याची सगळ्याची भरपाई तुला मिळणार आहे येशूंच्या नावात. Every obstacle prepared for you in the year 2024 2024 मध्ये तुझ्यासाठी तयार केलेली प्रत्येक अडचण it shall be converted to breakthroughs for you in the mighty name of Jesus. नवीन सुरुवातीमध्ये बदलणार आहे तुझ्यासाठी येशूंच्या नावात. I command every barrier that is there, प्रत्येक अडचण जी आहे त्याला मी आज्ञा करतो, that the devil has arranged for you for 2024, जी सैतानाने 2024 मध्ये तुझ्यासाठी अडचण घातली आहे, to be converted into breakthroughs and stepping stones in the name of Jesus. ती सगळी नवीन सुरुवातीमध्ये आणि एका पहिल्या पायरीमध्ये बदलावीत येशूंच्या नावात. I command every sickness on the way that will try to grip you in 2024 2024 मध्ये मार्गात येणाऱ्या सगळ्या आजारांना मी आज्ञा करतो, be converted into divine health in this year in the name of आणि Jesus. त्या सगळ्या आजारांना येशूंच्या नावात आम्ही आरोग्यामध्ये बदलतो. You shall be healthy in 2024 more than you were in 2023. 2023 पेक्षा जास्त तुम्ही 2024 मध्ये आरोग्यवान असाल. I command every setback that was there in 2023 will not cross over in आणि जी 2024. काही माघार तुम्हाला घ्यावी लागली 2023 मध्ये ती तुमच्या सोबत 2024 मध्ये येणार नाही. Every disappointment that we faced in 2023 ज्या सगळ्या नाराजीला आपल्याला 2023 मध्ये तोंड द्यावं लागलं should be converted to divine appointments in this year in the name of Jesus. त्या सगळ्याचं रूपांतर दैवी नेमणुकीमध्ये येशूंच्या नावात या वर्षी होणार. I command every sorrow सगळं दुःख don't cross over in 2024 in त्या our दुःखाला lives मी in आज्ञा Jesus' करतो name. 2024 मध्ये आमच्या जीवनात यायचं नाही येशूंच्या नावात. Because कारण we have committed ourselves in a fresh way to Jesus. आम्ही नवीन रीतीनं ताज्या रीतीनं आमचं जीवन येशूंना परत समर्पित केलंय. We are drawing ourselves more closer to Jesus this आम्ही year. अजून येशूंच्या जवळ येत आहोत या वर्षी. Every disfavor that we had witnessed in 2023 आणि 2023 मध्ये जे काय आम्हाला जाणवलं, अनुभवायला मिळालं की माझ्यावरची कृपा गेलेली आहे, it shall be converted to favor in this year in the name of ते Jesus. सगळं या वर्षी अनुग्रहात आणि कृपेत
रूपांतरित होऊन बदलणार आहे. We receive open doors in the name of Jesus. उघडलेली दारं येशूंच्या नावात आम्ही स्वीकारत आहोत. We receive the fulfillment of our dreams in the name of Jesus. स्वप्नांची पूर्तता येशूंच्या नावात आम्ही स्वीकारत आहोत. We receive the fulfillment of visions in the name of Jesus. दृष्टांतांची पूर्तता येशूंच्या नावात आम्ही स्वीकारत आहोत. You shall not be sick in 2024 in the name of 2024 मध्ये Jesus. येशूंच्या नावात तुम्ही आजारी असणार नाही. You shall not die in 2024 in the name of Jesus. 2024 मध्ये येशूंच्या नावात तुम्ही मरणार नाही. In the name of Jesus. येशूंच्या नावात. My heavenly Father, go before us. माझ्या स्वर्गीय बापा, आमच्या अगोदर तू प्रवेश कर. Make ways for us. आमच्यासाठी मार्ग तयार कर. Every valley should be lifted up in the name of Jesus. प्रत्येक दरी आणि खोरं येशूंच्या नावात सपाट कर. Every mountain should be brought low in the name of Jesus. प्रत्येक डोंगर आमच्यासाठी येशूंच्या नावात सपाट कर. Every crooked path should be made straight for my people in the name of Jesus. प्रत्येक वाकडा मार्ग माझ्या लोकांसाठी येशूंच्या नावात सरळ कर. Lord, I pray, प्रभू, मी प्रार्थना करतो. release surprising blessings for my people from today in the name of Jesus. काहीतरी मोलवान आशीर्वाद माझ्या लोकांवर आजपासून येशूंच्या नावात मोकळे कर. मोलवान आशीर्वाद We receive आम्ही ते स्वीकारतो. special packaged blessings for this year in the name of Jesus. खास पॅक करून पाठवलेले मोलवान आशीर्वाद स्वीकारतो येशूंच्या नावात यावर्षी. Prosper my people beyond limits in the name of Jesus. माझ्या लोकांना मर्यादे पलीकडे समृद्ध कर यावर्षी येशूंच्या नावात. Praise God. देवाला धन्यवाद. Do it for us, Lord. आमच्यासाठी कर दे बापा. Every plan and every strategy that the devil has devised for 2024 जी काही कुयोजना सैतानाने 2024 साठी केलेली असेल against us, against our family, आमच्या विरुद्ध, आमच्या परिवाराच्या विरुद्ध, be destroyed by the Holy Ghost fire in the name of Jesus. पवित्र आत्म्याच्या अग्नीनं तिचा आम्ही नाश करतो येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. सोड. Bread will be given to you भाकरी तुला दिली जाईल. because we are returning back to Bethlehem. कारण की आम्ही बेथलेहमला परत येत आहोत म्हणून भाकर आम्हाला दिली जाणार. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lead us and guide us in all things. आम्हाला सर्व गोष्टींमध्ये चालव, मार्गदर्शन कर. I command miracles to happen for us in plenty in this year 2024. भरपूर चमत्कार आमच्यासाठी व्हावेत 2024 मध्ये असं आम्ही घोषित करतो येशूंच्या नावात. I decree promotion and breakthrough to increase in my people's lives in Jesus' name. बढती आणि नवीन सुरुवात माझ्या लोकांमध्ये वाढावीत 2024 मध्ये येशूंच्या नावात असं मी घोषित करतो. No sickness, आजार नाही, no untimely death, अकाळी आलेलं निधन नाही, no accidents, अपघात नाही, no robbery, चोरी नाही, no fire outbreak. का काही आग वगैरे लागणं नाही. Everything should be smooth for our lives in the name of Jesus. आमच्या आयुष्यांसाठी येशूंच्या नावात यावर्षी सगळं काही अगदी व्यवस्थित, सपाट, मऊ, लुसलुशीत असेल. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Praise God. देवाला धन्यवाद. देवाला धन्यवाद. Praise God. आमेन. आमेन. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, on this golden day, या सुवर्ण दिवशी, special day, खास दिवस आहे the आज beginning of days, आणि दिवसांची सुरुवात, पहिला दिवस, the first day. पहिलाच दिवस. Father, दे बापा, I pray for my people माझ्या लोकांसाठी मी प्रार्थना करतो. that you release your best blessings in Jesus' name. तुझे उत्तम आशीर्वाद त्यांच्यावर येशूंच्या नावात मोकळे कर. Every step of the way, मार्गाच्या प्रत्येक पावलाला let them see untold blessings. त्यांना अवर्णनीय आशीर्वाद दिसू देत. This year, यावर्षी there will be less of gossips चव्हाट्या कमी, टीका कमी and more of the word of God. आणि देवाचा शब्द जास्त असेल. Less of hatred, तिरस्कार कमी more of love. आणि जास्त प्रेम असेल. In the name of येशूंच्या नावात. रबा खराबा शकाराबा. less of negativity, कमी नकारात्मकता असेल more of positivity. आणि जास्त सकारात्मकता असेल. This year we will pray more. यावर्षी आपण जास्त प्रार्थना करणार This आहोत. year we will read the Bible more. यावर्षी आपण बायबल जास्त वाचणार आहोत. This day will be faithful more. आणि या दिवसांमध्ये आपण जास्त विश्वासू आणि इमानी राहणार आहोत. This day we will respect one another, आजच्या दिवसापासून आम्ही एकमेकांचा आदर करणार आहोत. flow with one another, एकमेकांबरोबर वाहणार राहणार आहोत. help one another. एकमेकांना मदत करणार आहोत. This year we are going to see the increase of our church.
church in या the वर्षी name of आमच्या Jesus. चर्चची वाढ झालेली आम्हाला येशूंच्या नावात दिसणार आहे. Increase of the church. चर्चची वाढ दिसणार आहे येशूंच्या नावात. I pray, Lord, मी प्रार्थना करतो दे बापा, give us a big land or make this building big. आम्हाला नवीन जमीन दे, नाही तर सध्याचं मंदिर मोठं करून दे. I ask this, Lord, today आज मागतोय दे बापा मी तुला हे, because I know, Lord, कारण मला ठाऊक आहे the bigger the land, the more the people will come. जेवढी मोठी जमीन तू मला देशील तेवढी जास्त लोक तू आणणार. Because this place is overflowing. कारण की ही जागा लोकांनी भरभरून वाहतीये. There is no place for people to sit. बसायला जागा मिळत नाही लोकांना. We need a bigger place. आम्हाला मोठ्या जागेची गरज आहे. Give it to us. दे ना दे बाप्पा आम्हाला. Thank you, Lord. धन्यवाद. Keep us all united. आम्हाला सगळ्यांना एकत्र ठेव. Thank you for our leaders. आमच्या लीडर्स साठी तुला धन्यवाद. Thank you for our pastors and their families. आणि त्यांच्या परिवारांसाठी तुला धन्यवाद. Thank you for the elders and their families. एल्डर्स आणि त्यांच्या परिवारांसाठी तुला धन्यवाद. Thank you for the staff and their families. स्टाफ आणि त्यांच्या परिवारासाठी तुला धन्यवाद. Thank you for the media team and their families. मीडिया टीम आणि त्यांच्या परिवारांसाठी तुला धन्यवाद. Thank you for the choir and their families. क्वायर आणि त्यांच्या परिवारांसाठी तुला धन्यवाद. Thank you for the administration and their families. ऍडमिनिस्ट्रेशन टीम आणि त्यांच्या परिवारांसाठी तुला धन्यवाद. Thank you for the volunteers and their families. व्हॉलंटियर्स आणि त्यांच्या परिवारांसाठी तुला धन्यवाद. Thank you for the prayer warriors and their families. प्रार्थना योद्धे आणि त्यांच्या परिवारांसाठी तुला धन्यवाद. Thank you for every soul प्रत्येक जीवासाठी तुला that is धन्यवाद, helping us and the ministry and the kingdom. जो आम्हाला सहाय्य करत आहे. प्रत्येक माणूस, प्रत्येक जीव जो आम्हाला तुझ्या राज्यासाठी मदत करत आहे, सहाय्य करत आहे, त्यांच्याबद्दल तुला धन्यवाद. Thank you for those people who walk with us. जे लोक आमच्या सोबत चालतात त्यांच्याबद्दल तुला धन्यवाद. Thank you for the donors. Thank you for the donors. देणगीदारांसाठी तुला धन्यवाद. Thank you for the tithers, Lord. दशांश देणाऱ्यांसाठी तुला धन्यवाद. Thank you for those people who pray for us regularly. नियमितपणे आमच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या लोकांसाठी तुला धन्यवाद. Lord, you know I don't hate anyone. प्रभू, तू मला जाणतोस, मी कुणाचाही तिरस्कार करत I नाही. love them all. माझं सगळ्यांवर प्रेम आहे. Every one of them. प्रत्येकावर प्रेम आहे. I pray मी प्रार्थना करतो they will also learn to love one another. त्यांनीही सगळ्यांवर, एकमेकांवर प्रेम करावं. Bless everyone. प्रत्येकाला आशीर्वाद Let दे. this church grow. आणि हे चर्च वाढू दे. Let this church increase. हे चर्च प्रगती पथावर येऊ दे. Every devil सैतान which may try to attack us शाखारा जो आमच्यावर आणि चर्चवर हल्ला करायला बघेल, and the church and the आमच्यावर people, आणि चर्चवर आणि चर्च मधल्या लोकांवर जो सैतान हल्ला करायला बघेल, I bind you devil in the name of तो Jesus. सैताना सोड येशूच्या Leave you devil in the name of नावात. Jesus. खबरदार या चर्चकडे फिरकायला Leave our नसेल. church in Jesus' name. सोड आमचं चर्च येशूच्या Leave our नावात. work in Jesus' name. सोड आमची सेवा आणि आमचं कार्य येशूच्या नावात. Get out. Bless my zonal leaders झोनल लीडर्स माझे and their आशीर्वादित कर. त्यांचे families. परिवार आशीर्वादित कर. Bless the area in charge and their families. एरिया इंचार्ज आणि त्यांचे परिवार And the आशीर्वादित area cell leaders and the ACL, leaders. CL सगळे and cell आशीर्वादित कर. leaders. ते संपूर्ण Bless झाड them all. आशीर्वादित कर. सगळ्यांना No आशीर्वाद. power of the devil should touch us. एकही सैतानी सामर्थ्य आम्हाला हात लावता कामा In the नये. name of Jesus. येशूच्या नावात. Every Saturday, Sunday, Monday, दर शनिवार रविवार सोमवार we'll be taking the meeting. आम्ही सभा घेणार. And my God, you stand here आणि माझ्या देवा तू इथे उभा राहा. and be with us very strongly. इथे उभा राहा, इतका खंबीर उभा No राहा. power of the devil should touch our people. एकाही सैतानी सामर्थ्याचा स्पर्श माझ्या And लोकांना let your होता work कामा नये. increase in the name of काम Jesus. वाढू दे येशूच्या नावात. Thank you, Father. अबा खराबा शंदो. On this first day, या पहिल्या दिवशी we want your eyes to run to and fro आमची इच्छा आहे तुझे डोळे इकडून तिकडे फिरावे and strengthen our people. आणि आमच्या लोकांना त्यातून ताकद मिळावी. Let your glory always descend on us. तुझा वैभवी मेघ नेहमी आमच्यावर उतरव Look with us in favor आणि अनुग्रहाने आमच्याकडे बघ and always support us. आणि नेहमी Lord. आम्हाला आधार दे दे बाबा. And we promise to give you the वचन glory. देतो आम्ही तुला की तुलाच गौरव देऊ. We will lift up the name of Jesus. वचन देतो गौरव येशूच्या In नावाला every meeting, the name of Jesus alone will be glorified. प्रत्येक सभेमध्ये फक्त येशूच्याच नावाला गौरव मिळेल असं तुला वचन We देतो. promise to bow down only to the name of Jesus. वचन देतो की येशूच्या नावासमोरच आम्ही We नतमस्तक होऊ. promise to worship only our living God. वचन देतो की जिवंत देवाचीच आम्ही फक्त आराधना करू And His glory will be spread
far and near. आणि त्याचं वैभव त्याचा गौरव सगळीकडे जवळपास लांब सगळीकडे जाईल. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. In Jesus' name we pray. येशूंच्या नावात आम्ही मागतो. Amen and amen. आमेन.